त्या महात्म्याने सुद्धा पंढरीची जी वारी आहे ही वारी मात्र नित्यनेमाने केलेली आपल्याला पाहायला किंवा अनुभवायला आढळते. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की ज्ञानोबाराय पंढरीशाला भेटण्यासाठी दरवर्षी जातात. तुकोबाराय देहानं गेल्यानंतर सुद्धा भेटण्याकरिता जातात. नवे नवे नामदेव महाराज, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, गोरोबा, चोखोबा, गाडगे बाबा, सावतोबा, गजानन महाराज, नाथबाबा, निवृत्तीनाथ, मुक्ताई अशी सगळे साधू संत आषाढ महिना आला की काय करतात? पर्व काळ साधू संताचा जमला या मेळ, साधू संताचा जमला या मेळ, आला आला आषाढी पर्व काळ, आला आला आषाढी पर्व काळ. महाराज, आषाढामध्ये येणारा हा पर्व काळच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बघा किती अतिशय सुंदर वातावरण होतं. याच्या अगोदरचा महिना जर आपण पाहिला तर रखरखत ऊन असतं, सगळं अंग घामानाचं उपजून आलेलं असतं. पण आषाढ महिना आला आणि निसर्ग राजाने एकदा का बरसायला सुरुवात केली की महाराज, धरित्री माता सुद्धा हिरव्या रंगाचा शालू नेसते. सगळीकडे पशुपक्षी आनंदमय अशा वातावरणामध्ये किलबिलाट करायला लागतात. नवे नवे सगळं वातावरण बदलून जातं. वातावरणातला जो गरमाटपणा आहे तो निघून जातो आणि अगदी शांत पाऊस पडल्यानंतर वातावरण होतं. व्यवहारिक सत्तेमध्ये जर हे आहे, पण आषाढाचा जो पाऊस आहे तो येण्याच्या अगोदर काही 15 दिवस आकाश गडगडणं चालू होतं. नवे नवे कधी कधी सोसाट्याचा वारा यायला सुरुवात होते. म्हणजे आषाढ महिना आला याची पार्श्वभूमी किंवा याची पूर्वसूचना 15 ते 20 दिवस अगोदरच आपल्याला लागते की आता पाऊस आला बरं का, लवकरच आता पाऊस येणार आहे, निसर्ग राजा या ठिकाणी बरसणार आहे. हे जसं कळल्यानंतर 15 दिवस अगोदर त्याची सुरुवात होते. अगदी याच न्यायाने परमार्थामध्ये सुद्धा पंढरपूरची वारी आली की महाराज अगोदरच वेद लागतात वारकऱ्याला. काय वेद लागतात? त्यांना ध्यास लागतो सारखा. ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ, ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ, वैकुंठीचा राना डोळे भरून पाहू. त्या भगवान परमात्म्याला पाहण्याकरिता डोळे आसुसलेले असतात. त्या भगवान परमात्म्याला पाहण्याकरिता, त्याचं गुणगान ऐकण्याकरिता कान अगदी अतृप्त अवस्थेमध्ये ते गुणगान ऐकण्याकरिता अगदी तयारीमध्ये असतात. नवे नवे डोळे सुद्धा त्याचं ते सावळं सगुण साकार रूप पाहण्याकरिता अगदी आसुसलेले असतात. महाराज, या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ओढ लागलेली असते की मी कधी एकदा त्या पंढरपूरला जाईन. तुकोबाराय म्हणतात, पंढरीसी जावे ऐसे माझे मनी, पंढरीसी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा, विठाई जननी भेटे केव्हा, न लगे त्यावीन सुखाचा सोहळा, न लगे त्यावीन सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीची आ, लागे मज ज्वाळा अग्नीची आ, न लगे त्यावीन सुखाचा सोहळा, न लगे त्यावीन सुखाचा सोहळा. महाराज, सगळ्या गोष्टी जरी घरी भरभरून असल्या तरी सुद्धा जोपर्यंत मी पंढरीला जात नाही, माझ्या मनामध्ये अशी आवड सातत्याने निर्माण झालेली आहे. पंढरीसी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा. तो माझा मायबाप जो विटेवर उभा आहे, ज्यानं कटेवर हात ठेवलेले आहेत आणि जो साऱ्या भक्ताची वाट पाहतो आहे, तो माझा मायबाप मला कधी भेटेल. अशी सारखी आर्ततेनं त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये काय लागलेली असते? ओढ लागलेली असते. नव्हे नव्हे खरा जो भक्त आहे तो भक्त त्या पांडुरंगाला भेटण्याकरिता आसुसलेला असतो. नुसता भक्तच आसुसलेला असतो असं नाही, तर पंढरीचा पांडुरंग सुद्धा त्या भक्तांना भेट देण्याकरिता आसुसलेला असतो.
पंढरीचा पांडुरंग सुद्धा नामदेवराय त्याचं वर्णन करतात. तो असं म्हणतोय की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा, पण तुमचे नि बरा दिसत असे. तुम्ही जाता गावा हुरहुर वाटे माझ्या जीवा. तुम्ही गावाला गेले की मला हुरहुर वाटते हो. नवे नवे स्पुंदूनी गोष्टी सांगत असे. म्हणजे रडून रडून जशी माया आणि लेक एकदा काय भेटल्यानंतर जसं त्यांचं बोलणं संपतच नाही. घड्याळातला काटा पुढे जात असतो. 9चे 10 वाजतात, 10चे 11 वाजतात, 11चे रात्रीचे 12 वाजतात, 1 वाजतो. तरी सुद्धा दोघी काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळत नाही. लेकही आईला सांगत असते सुखदुःखाचे प्रसंग. आई सुद्धा त्याची निर्वानिरव करण्याचा प्रयत्न करत असते. असं आई आणि लेकीचं जे अनन्य भावाचं नातं आहे तेच देव आणि भक्ताचं नातं आहे. तुकोबाराय तर एका ठिकाणी असं म्हणतात, कन्या सासुऱ्यासी जाये, मागे पर तो निपाहे, मागे पर तो निपाहे. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. तो भगवान परमात्मा भेटण्यासाठी या ठिकाणी महाराज सांगतात की माझ्या जीवाला आर्ततेनं नवे नवे ओढ लागलेली आहे. महाराज ती ओढ निर्माण झाली की देव आणि भक्त वेगळे राहत नाहीत. कारण का तर ही ओढ त्यांच्याच अंतकरणामध्ये निर्माण होते. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. घर माझं, लेकरं माझी, गाडी माझी, घोडी माझी, नोकरी माझी, बायको माझी, असं तर सगळेच म्हणतात, कोण म्हणत नाही. पण त्याला काही दिवस तरी सोडण्याची आपली वृत्ती होते का महाराज? पण वर्षी लग्न झाला आता पुढच्या वर्षी जाऊ वारीला असं ते म्हणत नाहीत. त्यांचा नेम आहे महाराज, तो नेम केल्याशिवाय ते राहत नाही. का तर त्या पंढरीच्या वारीमध्ये मजाच तशी आहे, आनंदच तसा आहे. तो आनंद इतका अप्रतिम आहे की घेतल्याशिवाय तो कळत नाही. आता साखर तुम्ही खायची, चव मी सांगायची, असं कधी जमल का हो महाराज? महाराज सांगतात की नाही, जीवनाच्या प्रवासामध्ये प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. तो देव आनंद स्वरूप आहे, तो दुःख देऊच शकत नाही, कारण त्याचं स्वरूपच दुःखमय नाही. तो आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद असं त्याचं स्वरूप आहे. आणि तो आनंद स्वरूप असल्यामुळे आपला जो जीव आहे हा त्याचा एक छोटासा अंश आहे. मग कल्पना करा, जर देव आनंद स्वरूप आहे तर जीव जर त्याचा अंश आहे तर जीवाच्या ठिकाणी दुःख कसं निर्माण होईल? जीवाच्या ठिकाणी दुःख निर्माण होणार नाही. पण त्यासाठी मात्र आपल्याला तळमळ लागावी लागते. जसं प्रपंचामध्ये श्रीमंत होण्याकरिता आपल्या प्रत्येकाची तळमळ आहे. आपण काबाड कष्ट करतो. नोकरी इथं कंपन्या आहेत बघा, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट. आपण रात्रीचा दिवस करून एक एक पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो. संत महात्मे सांगतात, जसं व्यवहारिक सत्तेमधल्या सुखाकरिता तुम्हाला तळमळ करावी लागते, तसं परमार्थिक सत्तेतल्या सुख प्राप्त व्हावं याकरिता सुद्धा अंतकरणामध्ये तळमळ मात्र असणं महत्त्वाचं आहे. आता ती तळमळ कशी असावी महाराज वर्णन करतात. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाये एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. बाबा रे, जीवनाच्या प्रवासामध्ये प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. सुख आहे देवाजवळ, आणि तो देव कुठं आहे तर महाराज सांगतात तो पंढरपुरामध्ये आहे. तुला जर ते सुख हवं असेल तर तू एकदा काय कर, त्या पंढरपूरला जा. एकदा का तू गेला की मग तू अवघाच म्हणजे सर्वांगाने सुखरूप होशील. एका अंगाने नाही, सर्वांगाने तू सुखरूप होशील. आणि अनंत जन्मीच्या वासना, अनंत जन्मीची कर्म, अनंत जन्मीच्या योगानं मिळालेला हा सुंदर तुला नरदेह, एवढा सुंदर नरदेह देऊन सुद्धा तू जर दुःखाचेच पाडे वाचत असेल तर मात्र तू सुखरूप होशील आणि जन्मोजन्मीचे जे दुःख आहेत ते विसरून जाशील. पण त्यासाठी तुला एकदा मार्गस्थ व्हावं लागेल. मग आता इथं आपल्याला पंढरी समजून घेणं गरजेचं आहे. कोणती पंढरी? संत शिरोमणी नामदेव महाराज सांगतात की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ही सृष्टीच ज्या वेळेला नव्हती, जेव्हा कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते. या सृष्टीच्या अगोदर
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. गोदावरी नव्हती, गंगा नव्हती, त्याच्या अगोदर चंद्रभागा होती. आणि नामदेव महाराज छातीवर हात ठेवून सांगतात, नामा म्हणे बा श्री हरी आणि ती म्या देखील पंढरी. अशी जी पंढरी आहे म्हणून अविनाश पंढरी, म्हणजे जिचा नाश नाही, अशी जी पंढरी आहे ती मी स्वतः पाहिली. आणि त्या पंढरीला आपल्या प्रत्येकाला जायचं आहे. बघा ती पंढरी कुठं आहे तर काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आपलं जे 3.5 हाताचं शरीर आहे, या शरीराला पंढरी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये जे आत्मतत्व आहे, ज्या सत्तेनं डोळे पाहतात, कान ऐकतात, तोंड बोलतंय, हात काम करतात, पाय चालतात, सगळ्या शरीराचं चलनवलन ज्या सत्तेनं होते त्या सत्तेला आत्मा म्हटलंय. आणि तो आत्मा म्हणजेच देवाचा देव आहे. तुकाराम महाराज किंवा आपले श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ तुम्हीच देव आहात. पण हे आपल्याला पटलं नाही. तुका म्हणे हातो सोये परब्रह्म, मूर्खनेने वर्म संत चरण. तुम्ही स्वतःच देव आहात, पण तुम्हाला ते शोधण्याकरिता काय करावं लागेल. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. तुम्हाला काय करावं लागेल तर अंतर्मुख व्हावं लागेल. आणि अंतर्मुख होण्याचा विचार स्वतः करावा लागेल महाराज. आता अंतर्मुख कसं व्हायचं हे समजून घेण्याचाच विषय आहे. मला सांगा, बटाट्याच्या डोळ्यामध्ये बटाटे नाहीत का हो? बटाट्याच्या डोळ्यामध्येच बटाटे आहेत, पण रीतीनं गेल्यावर कळेल. कांद्यामध्ये कांद्याचं बी नाही का? कांद्यामध्येच कांद्याचं बी आहे, पण रीतीनं गेल्यावर कळेल. नवे नवे तुमच्या घोसावळ्याच्या आपल्या याच्यामध्ये गायपातामध्ये दोर नाही का? गायपातामध्येच दोर आहे, पण रीतीनं गेल्यावर कळेल. अगदी याच न्यायानं देहामध्येच देव आहे. नाना ऐकून बसा, वर बसा, मस्त. देहामध्ये देव आहे, पण तो कसा कळेल तर रीतीनं गेल्यावर कळेल. आता रीत कुणी सांगावी? रीत जाणत्यांनी सांगावी का नेत्यांनी सांगावी? तर महाराज सांगतात रीत ही जाणत्यांनीच सांगितली पाहिजे. दुधामध्ये लोणी आहे, दुधामध्ये तूप आहे, हे रीतीनं गेल्याशिवाय कळू शकत नाही. बरं, रीत सांगणारा उच्च विद्याभूषित पाहिजेत का? किंवा त्यांना विद्यावाचस्पती म्हणजे डिग्री घेतलेली पाहिजे का? अंगठे बहादर एखादी स्त्री असेल, पण जिला दुधातलं तूप कसं काढायचं हे माहीत आहे, त्या स्त्रीकडे जर गेलं, तनु मनु जीवे चरणाशी लागे, तिला साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं, आई मला हे शिकवा, ती अडाणी जरी असेल तर शिकवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. मग तसं या ठिकाणी महाराज सांगतात की आज तुम्हाला अशा महात्म्याची गरज आहे की जो महात्मा तुम्हाला तुमचा प्रपंच, घर दार, लेकरं बाळ, गाडी घोडी, बंगला माडी हे न सोडता जर एखादा तुम्हाला परमार्थ शिकवत असेल, तर असा महात्मा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर भेटला तर मात्र हे कोडं सुटू शकतं. आणि तो महात्मा या ठिकाणी भेटावा अशी तुमच्या अंतकरणामधले तळमळदळ असेल तर माऊली या ठिकाणी सांगतात तो महात्मा काय करतो. तो महात्मा ईश्वराचा आणि तुमचा संबंध जोडून देतो. जसं व्यवहारामध्ये ब्राह्मण काका वधूचं आणि वराचं लग्न लावून देतात. ब्राह्मण काका काय रोज त्या दोघं नवरा बायको सोबत नाहीत, नंतरचा प्रपंच फुलवण्याचं काम ते दोघं नवरा बायको करतात. तसं या ठिकाणी तुमच्या माझ्या जीवनामध्ये एकदा का संत भेटले, पण महाराज ते संत भेटू शकत नाही, तो त्यासाठी सुद्धा पूर्वजन्माची पुण्याही लागते. नामदेव महाराज असं म्हणतात, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मो जन्मी आम्ही, अनंत जन्माचं आमचं पुण्य आहे, तेव्हा विठ्ठलाने कृपा केली. आणि अनंत जन्मीचं पुण्य आहे म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये संताची भेट झाली. कारण अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय संताची भेट होऊच शकत नाही. चांगला विचार जर केला तर आज संत म्हणजे कोण? पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत किंवा भगवी वस्त्र परिधान केलेली आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या किंवा तुळशीच्या माळा आहेत,
किंवा गन्न लावलेला आहे कानाला, डोक्याला, हाताला, पायामध्ये खडावा आहेत, हातामध्ये कमंडूल आहेत, त्यांना तुम्ही संत म्हणणार का? हा झाला बाह्यांगाचा वेश. पण संत म्हणजे कोण? श्रीपाद बाबाची अमृतवाणी आहे. सुगरणी पदवी काळ्या गोऱ्या रंगाच्या बाईला का जिला उत्तम पाककलेमध्ये निपुण आहे तिला? डॉक्टर, वकील, फिटर, इंजिनियर, मशिनिस्ट ह्या सगळ्या पदव्या जशा त्या ज्ञानाला आहेत, तसं संत ही पदवी सुद्धा ज्ञानाला आहे. आता ज्ञान म्हणजे काय? ज्याला 4 ओळी वाचता येतात, काकडा म्हणता येतो, अभंग म्हणता येतात, हरिपाठ म्हणता येतो, कीर्तन करता येते, याला तुम्ही ज्ञान म्हणणार का? नाही महाराज. तर या ठिकाणी अतिशय महत्वाची ओळ आहे, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. इथं लांबचा संकेत केला, ते ज्ञान. आता त्याचा सरळ अर्थ असा आहे, अर्जुना, उत्तम ज्ञान लाभावे असे तुझ्या मनात असेल तर तू जीवाभावाने या संत सज्जनाची सेवा करावी, कारण ज्ञान मंदिराचा ही संत सेवा उंबरठा आहे. म्हणून अर्जुना, तू त्यांची सेवा करून तो स्वाधीन करून घे. मला सांगायचं तात्पर्य आहे, एखाद्याच्या घरात जायचं असेल आपल्याला, तर पहिले उंबरवठा महत्वाचा आहे ओलांडणं. आपल्या घरी नववधू आल्याच्या नंतर ती पहिला ते दार उंबरवठा ओलांडून राहते, तेव्हा तिचंही स्वागत केलं जातं. तसं हे ज्ञान जे आहे, या ज्ञानाचं स्वागत आपल्याला हा उंबरवठा ओलांडून आत जायचं आहे. मग तिथं सेवा हा उंबरवठा आहे. बघा, जीवनाच्या प्रवासामध्ये सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. कुटुंबामध्ये जर एखादी पत्नी नवीनच लग्न करून आली आणि तिनं जर घरचं कामच केलं नाही तर जमल का हो? नाही जमणार. किंवा एखादा तिचा नवरा आहे, त्यानं जर म्हटलं नाही आयतं बसून खायचं, सेवा नावाची गोष्ट करायचीच नाही, जमल का महाराज? जमणार नाही. प्रपंचामध्ये जसं आपल्याला निष्ठेनं 4 पैसे मिळवण्याकरिता काम कर्म करावं लागतं, तसं परमार्थामध्ये शुद्ध भावानं सेवा करावी लागते. मग आता सेवेचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. ज्याला जशी सेवा येते तशी सेवा त्याने करावी. आता आपण वारीमध्ये बघतो, सतरंजा टाकणं, तंबू लावणं, झाडून काढणं, स्वयंपाक करणं, त्यानंतर खरकटं उचलणं, पत्रावळ्या उचलणं, टाळ वाजवणं, विणा घेणं, रथ ओढणं, पादुकाची पूजा करणं, आलेल्या वारकऱ्यांची सेवा करणं. एखादा विचारत असेल, बाबा मला रस्ता माहीत नाही, त्याला रस्ता सांगणं. सेवेचे अनंत प्रकार आहेत महाराज. तुम्ही फक्त करायची ठरवा. अनंत प्रकाराने तुम्हाला या प्रभूची सेवा करता येते. तो प्रभू तुम्हाला पावला पावलावर नटलेला आहे. एखाद्या ठिकाणी चाललाय तुम्ही, अपघात झालेला आहे, तुमचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी थांबून त्या व्यक्तीला हे करणं. एखाद्या ठिकाणी तुम्ही चाललाय, एकदा वारकरी आहे, अगदी त्याच्या पायाला फोड आलेले आहे, तुमच्याकडे गाडी आहे, तुमचं कर्तव्य त्याला गाडीत बस म्हणणं, चल म्हणणं. बरोबर आहे का नाही? सेवा तुम्हाला कोणत्याही अंगाने करता येते. आणि म्हणून या ठिकाणी सेवा फार महत्त्वाची आहे. परमार्थामध्ये तर सेवा खूपच महत्त्वाची आहे. ज्याला जी सेवा येते त्यानं ती सेवा करण्यामध्ये लाज मानू नये आणि आखडून धरू नये. जेवढं मोकळ्या सोडता येईल तेवढं सोडण्याचा प्रयत्न करावा, आहे का नाही? कारण भगवंताला सेवा आवडते आणि ती सेवा कितीही केली तरी कमीच आहे महाराज. सेवा अशी गोष्ट आहे ती पूर्ण होत नाही. असं होत नाही की बा आता हे सेवानिवृत्त झाले. परमार्थामध्ये नाना आहे का? परमार्थामध्ये सेवानिवृत्ती एखादं पद मग अशी नाही. तो कीर्तनकार महाराज किंवा गुरु जरी झाला असेल तर त्यांनी सेवा केलीच पाहिजेत. हा, भलेही त्यांना त्याच्या प्रतीनं पण सेवा केली पाहिजेत. सेवा अतिशय महत्त्वाची आहे. इथं भगवंताच्या दरबारामध्ये सेवा हा दारवंटा सांगितलेला आहे. आणि ही सेवा समजून घेण्याकरिता आचार्याकडे जाऊन त्यांना नमस्कार कर, तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. गर्व करून दास्य कधीच करू नये, कारण दास शेवटी दासच असतो. त्याच्यामुळे त्यानं किती अहंकारानं जरी विचार केला तरी अहंकार त्याचा जागा झाला नाही पाहिजेत. अगर्वता म्हणजे गर्व हरण करून, गर्व सोडून त्यानं काय केलं पाहिजेत तर सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. श्रीपाद बाबा, रामदास बाबा पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत. वारीचं प्रस्थान झालेलं आहे आणि जवळजवळ मला वाटतं 10-11 दिवस झाले. कालचा मुक्काम आमच्या मारुती महाराजाच्या घरी होता. हा, आपले नाना महाराज जे डबेवाले नाना जाधव महाराज, त्यांचं स्टँडर्ड नाव जाधव आहे, पण आमची सुरुवातीचं नाव डबेवाले नाना महाराज.
भगवंताची कृपा झाल्यावर काय होऊ शकतं, डबेवाल्याचा कसा करोडपती होऊ शकतो हे नानाकडे पाहून आपण बघू शकतो. यांचं चिखलीमध्ये पहिलं काम काय, तुमच्या माझ्या घरी जे तेलाचे डबे आहेत ना ते मोकळे डबे फक्त विकत घ्यायचे. किंमत काय असायची त्याची, जास्तीत जास्त आता 10 रुपये मला वाटते. नाना तुमच्या वेळेला किती सुरुवात होती हो? 6 रुपयानं सुरुवात होती बघा. हे डबे गोळा करता 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 श्रीपाद बाबा रामदास बाबाचा कृपा प्रसाद त्यांना लाभला. महाराज तो कृपा प्रसाद लाभल्याच्या नंतर डब्याचं कर्म त्यांनी सोडलं नाही, पण डब्याचं कर्म करता करता आता चिखलीमध्ये ते करोडपती आहेत. व्यवहाराचा जर विचार केला तर तुम्ही त्यांना विचारा, मी प्रवचन झाल्यानंतर हे कसं काय परिवर्तन झालं. कारण अन्नदान, ज्ञानदान आणि या दानाला अनन्यसाधारण महत्त्व. आता कालच्या पत्रिकेमध्ये यांचं नाव आहे, मारुती महाराज शेजाळ आणि श्रीराम महाराज मोरे. अशा 2 महात्म्याच्या घरी, दोघं इथं आहेत ते, दोघांच्या घरी पादुका. पण आता नानाला काय वाटलं माहीत नाही, आपणही तिथं नियोजन नव्हतो. नानाने डायरेक्ट बाबांच्या पादुका स्वतःच्या घरी घेऊन गेले. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की अष्टमहासिद्धी तुमच्या दारामध्ये ओळंगती असं आपण म्हणतो का नाही, त्या घरी थांबतच नाहीत महाराज. पंढरीचा पांडुरंग, माऊलीचा एकदा कळस हल्ला, माऊलीच्या तुकोबाच्या पालखीचं प्रस्थान झालं की या अष्टमहासिद्धी अशा झाडायला येतात महाराज. कारण का, तर त्यांना सेवा करण्याची संधी आहे. कारण पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे सगळे अधिकारी आहेत. म्हणून या अधिकाऱ्यांना अगदी अनन्य भावाने ह्या सिद्धी काय करत असतात, ह्या सिद्धी मदत करत असतात. तुम्ही स्वतःचं बारकाईने आचरण किंवा बारकाईने सूक्ष्म निरीक्षण करा. श्रीपाद बाबा आपल्या घरी आले त्याच्या अगोदरच्या आपल्या परिस्थितीचा विचार करा आणि श्रीपाद बाबा आल्यानंतरच्या परिस्थितीचा विचार करा. काय फरक आहे. आपल्या घरामध्ये आमूलाग्र बदल झाला का नाही. घरामध्ये जर तुम्ही प्रापंचिक पहा, मानसिक पहा, आर्थिक पहा, सगळ्या अंगाने बदल झालेला आहे. पण हे तुम्हाला मान्य करावं लागेल महाराज. आपलं घर राहिलं नाही हो. सदनी श्रीपाद बाबाले हो, सदनी श्रीपाद बाबाले, आज माझे घर मंदिर झाले, आज माझे घर मंदिर झाले. महाराज आपलं घर राहिलं नाही तर घराला मंदिराचं स्वरूप प्राप्त झालं. आपलं हे 3.5 हाताचं जे शरीर आहे याच्यामध्ये असणारा काम, याच्यामध्ये असणारा क्रोध, याच्यामध्ये असणारा लोभ, आशा, मनीषा, तृष्णा, कल्पना, वासना, या सगळ्या कमी, त्याचं प्रमाण कमी झालं. जरा जी हाव आहे जगण्याची आणि मिळवण्याची ही सुद्धा थोडी कमीच झाली ना. आता काय नाही, जैसी स्थिती आहे देवा सुखात ठेव बाबा. जसं काय उपाशी राहायचं तर उपाशी ठेव, साजूक अथवा शिळी आणि दे भुकेच्या वेळी, आहे का नाही. भूक लागली तेव्हा शिळी दे, काय जशी द्यायची तेव्हा दे. मला सांगा, आता आपल्याला 5 ते 10 वर्ष झाले, काही 15 वर्षाचे आहेत, काही 20 वर्ष, काही 55 वर्षापर्यंत गेली मंडळी, आहे का नाही. पण देवाने आतापर्यंत तुम्हाला 2 टाइम दिलंच नव्हतं. उपाशी ठेवलं का. असा एखादा दिवस आला का आपल्या जीवनामध्ये की आज आपल्याला आता काहीच खायला नाही बुवा. महाराज तो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आली आघात निवाराया. श्रीगुरूचा महिमा जितका जबरदस्त आहे. ज्यांनी या श्रीगुरूच्या चरणी आपला भाव समर्पित केला त्याचा महिमा श्रेष्ठतम महिमा आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुवटा ओळगोनी. महाराज इथं सेवा महत्त्वाची आहे आणि या सेवेमधले आम्ही जवळजवळ मला वाटतं 22-23 वर्ष झाले. आमचं काम काय आहे महाराज. निघालो घेऊन बाबांची पालखी, निघालो घेऊन बाबांची पालखी. आम्ही भाग्यवंत, आम्ही भाग्यवान आहोत. त्या पालखीचे भोई होण्याचा कणभर योग आम्हाला आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि म्हणून आम्हाला याचा पूर्ण विश्वास आहे. गुरुविना कोण दाखविल वाट,
कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, भुके जलो मी तहान लागे, पुढे चालू का परतू मागे, भुके जलो मी तहान लागे, पुढे चालू का परतू मागे, हे गुरुदत्ता सांभाळी मज, हे गुरुदत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, दिशा न दिसती या अंधारी, नसे आसरा नसे शिदोरी, दिशा न दिसती या अंधारी, नसे आसरा नसे शिदोरी, हे गुरुदत्ता धाव तू आता, भरले लोचन काठोकाठ, गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. श्रीपाद बाबा रामदास बाबा या महात्म्याने नामाचा अनुग्रह देऊन जीवनाच्या प्रवासाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला. 1998ला श्रीपाद बाबा अनंतामध्ये विलीन झाले. 1999ला रामदास बाबा अनंतामध्ये विलीन झाले आणि तेव्हापासून या बाबांचा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर सुरू झाला. मला स्वाभिमानानं सांगावंसं वाटेल, अनेक ठिकाणी वैष्णव मेळावे साजरे होत होते, काही ठिकाणी तर राज्यस्तरीय वैष्णव मेळावे साजरे होत होते. अशा ठिकाणी हजारोच्या संख्येनं साधक एकत्र येत होते. महाराज हे बंद पडू नयेत अशी माझी स्वतःची प्रांजळ भावना आहे. कारण ज्या वेळेला धर्मकीर्तन त्या ठिकाणी सुरू होईल त्यावेळेला धर्माच्या अनुषंगाने त्या छत्रछायेखाली एखाद्याचा जीवनाचा उद्धार होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणचे मेळावे बंद पडले, काही ठिकाणचे सप्ते बंद पडले, पण 1998 पासून सुरू झालेला हा सोहळा मात्र अविरतपणाने सुरू आहे. तुमच्या माझ्यासारख्या हजारो लोकांनी फुल नाही फुलाची पाकळी प्रपंचातलं आपल्या योगदान दिलं. आज पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये 8000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आपलं पूर्ण झालेलं आहे. धर्मशाळेचं 21-22 गुंठे त्या ठिकाणी जागा झालेली आहे. बाबांचा सोहळा निरंतर चालणार आहे. आज तुम्ही आम्ही आहोत, उद्या जे असतील त्यांना छत्रछायाखाली बाबाच्या चालता येणार आहे आणि तिथेही आपल्यासाठी सगळ्यांचा विसावा आहे. मी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आमचे डबेवाले नाना यांनी काल पादुका तर नेल्याच, पण 11,111 रुपये या सोहळ्याला मदत केली. आमचे मारुती महाराज शेजाळ यांनी 5,000 रुपयाची मदत केली आणि सकाळी फोन आला. आज योग काय बघा ना, बाबा म्हणायचे भाऊ अरे तू तुझ्या पुरता नाहीस, तू जगभर आहेस. मागच्या 8 दिवसापूर्वी आमची छोटीशी शूटिंग झाली. महाराजाच्या आज ते बाबाच्या पादुका घरी आणि महाराजाचा आज त्या लाईव्ह याच्यावर आज त्यांचे वारीचा अनुभव दाखवला. महाराज काय योगायोग बघा. मला सांगायचं तात्पर्य आहे आणि त्यांनी एक दुसरा भार उचलला की पंढरपूरला जे पादुका मंदिर होते आहेत त्याच्यामध्ये बजरंग बली, कारण नाव मारुती, तर बजरंग बलीची मूर्ती जी काय असेल तर ती देण्याचं दायित्व त्यांनी सांगितलं. आजच माझी नोंद करून ठेवा. एकदा टाळ्या वाजवायचं. मंदिराचं काम अजून सुरू व्हायचंय, मूर्तीचं बुकिंग झालं बघा. मला सांगायचं तात्पर्य आहे की तो प्रभू हजारो हातानं देणारा आहे आणि म्हणून या ठिकाणी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. भगवंता तुझी ही जी लेकरं आहेत साधी भोळी आहेत, यांचा अधिकार काय मला माहीत नाही, पण तुझ्या पायाला तुझ्या नादाला लागलेली आहेत, यांना सांभाळण्याचं उत्तरदायित्व तुझ्याकडे आहे. कोरोनानं अनेक लोक नेली. आपण भाग्यवान आहोत की देवाने आपल्याला जिवंत ठेवलं. आपण भाग्यवान आहोत की आपला श्वास उच्छवास चालू आहे. लोकांचे करोडो रुपये गेले, करोडो करोडो. काल एका घरी जाण्याचा योग आला, 3.5 कोटी रुपये गेले. महाराज बरोबर आहे का नाही? तुम्ही नव्हते तिथं. 3.5 कोटी 3 माणसाला वाचवताना गेले, पण 3ही माणसं तो कोरोना घेऊन गेला. पैसे तर गेलेच, भगवंताने आपल्याला सुखात समाधान ठेवलं हो.
आपण त्याचं मनापासून आभार मानूया आणि इथून पुढच्या काळामध्ये नाम विठोबाचे घ्यावे, पुढे पाऊलं टाकावे, या ज्ञानाने आपण जीवनाचा प्रवास करावा. इथं अनेक महात्मे आलेले आहेत. माझा पहिला नंबर लावला, टाईम इज मनी हे अगोदर सांगितलं, त्याच्याबद्दल त्याच्या मी मनीच समजून या ठिकाणी झालेली कीर्तन प्रवचनरूपी सेवा भगवंताच्या चरणी श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गुरुतुल्य व्यक्तिमत्व, या सगळ्यांच्या चरणी, मातृतुल्य व्यक्तिमत्व, माझे छोटे छोटे लहान बच्चे कंपनी, सगळ्यांच्या चरणी शब्द सुमने समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद श्रीपाद भगवान, सच्चिदानंद रामदास भगवान की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्यवाद. आपल्याला शालिग्राम महाराजांचं प्रवचन या ठिकाणी श्रवण करायला मिळालं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांचं हार्दिक ऋण व्यक्त करतो. यानंतर रामाचं प्रवचन झाल्यानंतर हनुमंताचंही व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. तेव्हा मारुतीरायाला मी विनंती करतो की आपणही एक 15 मिनिटाची सेवा या ठिकाणी करावी. त्यानंतर महिलांच्या वतीने हरिभक्तपरायण आत्ता ज्यांचं आगमन झालं त्या मुक्ताताई गायकर यांचं शेवटचं प्रवचन होईल आणि त्यानंतर आपल्या हरिपाठाच्या कार्यक्रमाला आपण जाणार आहोत. तत्पूर्वी एक आणखीन पुन्हा आनंदाची गोष्ट सांगतो, ती मला विसरून जाईल. ज्या वेळेला मारुतीरायानं हनुमंतरायाच्या मूर्तीची म्हणजे संकल्पना बोलून दाखवली, माझ्याबरोबर बाबांच्या पादुका आणण्याकरता हरिभक्तपरायण विष्णू महाराज बकाल, कुठेच बकाल का हा इथं बसलेत, ते म्हणले आपलं तर मंदिर सुरू व्हायचं ना, मूर्तीचं बुकिंग चाललंय, आमचा नंबर. म्हणलं तुम्ही लावू शकता कधी, तर विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती राहील मंदिरामध्ये ती बकाल का म्हणले माझ्या वतीने. म्हणजे बाबाच्या पादुकाच्या मंदिराची सुरुवात होण्याच्या आधी आता म्हणजे मारुतीरायाची मूर्ती झाली आणि पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती बाबांच्या प्रेरणेने त्या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. यानंतर पुढचं काम आहे ते आता प्रत्येकाने आपला छोटा छोटा खारुताईचा वाटा आपण सर्वांनी उचलावा अशी मी सर्वांची प्रार्थना करतो. मारुतीरायाला विनंती करतो. हो हा बघा, पहिले भक्ती आली आणि नंतर देव आला. बरोबर. जयाचे वाक्य उजळे झाले चित्त निदडे, ब्रह्माचे निपाडे निशंकु होय. ते वेळे आपणापे सहिते ईशे ये आशे सबुते, माझ्या स्वरूपे अखंड दीक्षितू. आयशे ज्ञान प्रकाशे पाहेल, तो मोह अंधकारू जाईल. जय गुरुकृपा होईल पार्थागा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षानां ज्ञानदानेक्यदक्षं, घोटीक्षत्रे निवासिनं वेदविधा वरिष्ठं, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. मनी धरावे ते होते, विघ्नावघे नासूनी जाते, कृपा केले श्रीपादनाथे आत्मप्रचिती येते. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार होणे आता. जयाचे निवाक्य उजळे झाले चित्त निदडे, ब्रह्माचे निपाडे निशंकु होय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा, या सोहळ्यातील सर्व आदरवीय मंडळी, आमचे गुरुवर्य इंगोले महाराज, शालिक महाराज, गवते महाराज, शिंदे दादा, गायकर महाराज, या परिसरातील अक्षय नगरातील ही सर्व मंडळी, माझ्यासारख्या पामराला इथं बसण्याचा योग प्राप्त झाला. कारण आम्ही ह्यांच्या शाळेत शिकलो किंवा ह्यांच्यामध्ये राहूनच आम्हाला काही धडे प्राप्त झाले आणि आज तुमच्यापुढं बोलण्याचा हा योग ह्या कोरोनारूपी
राक्षसामुळं किंवा ह्या महामारीमुळं खऱ्या अर्थानं आपल्यावर कृपा झाली म्हणावं लागेल. खरं तशी हे बाबांची पालखी आमच्याकडं आली नसती. आणि सुरुवातीला ज्यावेळेस दादांनी पालखी काढली होती त्यावेळेस मी बोसरीपर्यंत ते चोपदाराचा ड्रेस घालून बोसरीपर्यंत इथपर्यंत आलो होतो. पण काही कर्माड येतं नाही का, संसारी जीवाला नेहमी ह्याच्या संसाराच्या वाटेवरच मोक्ष मिळवावा लागतो. आणि मग त्या कर्मामुळं हा योग घडून येत नव्हता. पण वारी चुकली नाही. दशमी, एकादश, बारस नाही का, काला 4 दिवस पंढरपूर, जवळजवळ 25-30 वर्ष झाले. आणि हा बाबांच्या कृपेने योग घडून आला. जयाचे नि वाक्य ओजडी त्यांच्यामुळं खरं झाले चित्त निदडे. आणि ते चित्त जे आहे असं निदड झालं. ब्रह्माचे नि पाडे निशंकू होय. ब्रह्मदेवाला सुद्धा शंका होती नाही का, त्याची सुद्धा शंका घालवण्याचं काम हे ब्रह्मवाक्य करत असते. आताच महाराजांनी सांगितलं ते ज्ञान पैगा बरवे जरी मती आणि आणावे तरी या संताशी भजावे सर्वस्वेशी तनो मनोजीवे चरणाशी लागावे आगरवता करावे दाशी सकळ मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसले जेणे अंतकरण बोधिले संकल्पना आहे. या उक्तीप्रमाणे जे संकल्प आहेत विकल्प आहे गेल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे ते सेवा हा दारवंटा नाही का. म्हणून भक्ती जर प्राप्त व्हायची असेल तर नाही का, शरण शरण हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा असो वाटा. म्हणून हनुमंतराय हे ज्ञानी भक्त आहेत. भक्ताचे 4 प्रकार ते अर्थ अर्थ आरती जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ भक्त आहे, संकट पडलं की देवाला हाक मारणारे. आता कोरोनासारखा रोग आलाय, मज देवाचे दारच बंद झाले, देवाने बंद करून घेतली. अर्थ भक्त आहे, संकट पडले भारी कृष्णा धावरे लवकरी. अर्थभक्तामध्ये द्रौपदी मोडली जाते. ज्यावेळेस दुःशासन आणि दुर्योधनाने हात घातला त्यावेळेस कोटे गुंतलाशी द्वारकेच्या राया आणि वेळ कास कया लावेला आहे. देव म्हणला तो म्हणले कोटे गुंतलाशी द्वारकेच्या राया म्हणून मी तुझ्या जवळच होतो नाही का, पण मी कुठं गेलो, मला द्वारकेच्या राया म्हणल्यामुळे मला परत द्वारकेवर जावं लागलं आणि तिथून यावं लागलं. म्हणजे ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस आपण हाक मारतो आणि देव हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी अशी कृपाळू कोण माझ्या विठाई वाचून. त्याला अर्थभक्त म्हणतात. जिज्ञासू भक्त आहे. जनक हे जिज्ञासू भक्त आहे. भक्त आहेत पण देवाला जाणण्याची इच्छा आहे त्यांना, ते जनक हे जिज्ञासू भक्तामध्ये मोडतात. अर्थार्थी भक्त आहे, परमार्थ करायचा आहे पण त्याच्यातून काहीतरी आपल्याला अर्थ संपादन झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये बिभीषण मोडली जाते. मनसी बिभीषण शहाणा होतं महामूर्ख जाणा. राम भेटला पण राम नाही झाला. शरण आला रामाला पण कशासाठी, लंकेचा रावण मेल्यानंतर आपल्याला बिभीषण ज्यावेळेस शरण आला त्यावेळेसच राज तिलक केलेला आहे. म्हणून हा अर्थार्थी भक्तामध्ये मोडला जातो. आणि हनुमंतराय हे ज्ञानी भक्त आहेत नाही का. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिवताम वरिष्ठम वाता आत्मजम वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम श्रीण नाही का शरणम प्रपद्ये नाही का. आमचे हे रामचंद्र आहेत नाही का. इकडं राम आहेत चिखलीला, इकडं चंद्र आहेत, त्यांच्या डोक्यावर चंद्र आहे, शीतलता आहे नाही का. आणि आम्ही दास आहे नाही का. तुमची या दासीचा दास करून ठेवा नाही का, आशीर्वाद द्यावा हाची माझं. या उक्तीप्रमाणे हनुमंतराय हे ज्ञानी असताना सुद्धा देवाला ज्ञानी भक्त आवडतो. आणि हनुमंतरायाकडे यश गुण आहे नाही का. मला काय बाबांनी संकल्पना दिली मला बी काही सुचलं नाही. मला परवाच्या दिवशी मुक्ताने माझ्या मुलीला व्हॉट्सअपलाही पाठवलं. माझा मोबाईल बंद आहे व्हॉट्सअप. आणि ती म्हणली पप्पा तुमच्या रामभवन तुम्ही आपली पालखी इकडे येणार आहे का. म्हणलं मला नाही माहिती बाळा, महाराजांनी सांगितलं होतं तुम्हाला 1 दिवस देऊ, पण व्हॉट्सअप बघितलंच नाही. आणि मग बारणेताईंच्या इथं कार्यक्रमाला गेलो. म्हणलं आता उद्याच नियोजन आपल्याकडे. रामभाऊ, मी, आमचे शिंदे महाराज, आपले हजारे महाराज. आणि तिकून येताना आता हा कार्यक्रम कुठं करायचा बाबा, तिथलं कार्यक्रम भारदस्त स्वरूप पाहिलं आणि आता आपण कुठं करायचा. नानाला फोन केला, म्हणलं असं असं बरं मंदिर मोठं आहे सगळं आहे पण मंदिरात बंदी असल्यामुळं थोडंसं घरगुती कार्यक्रम असल्यामुळं हा नानाला फोन केला आणि नानांनी त्याला होकार दिला. 1 दिवसात नियोजन केलं. फार आनंद मिळाला कारण 1 दिवसाचा तो वैष्णव मेळावाच झाला. आणि रात्रीपासून सकाळी काकड आरती झाली. सकाळी आम्ही सुरुवात केली 7ला यांच्या इकडे पादुका नेल्या तर महाराजांनी बळबळ आम्हाला ओढून आणलं. महाराज जर आले नसते तर अजूनपर्यंत पालखी म्हणजे इकडं निघाली. आणि अख्ख्या मोरे वस्ती चिखलीमध्ये आम्ही ते बाबांची खऱ्या अर्थाने ते आम्हाला तो सोहळा अनुभवायला मिळाला.
नाना हे सर्व मंडळी जवळजवळ आम्ही 50-100-150 मंडळी सकाळपासून तो आनंद घेतला. कारण ही बाबांची खऱ्या अर्थाने वारी ह्या कोरोनामुळे आपल्याला प्राप्त झाली. कारण पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थवर्त. बाबा स्वतः आपल्या घरी आले नाही का. आणि हे भाग्य नाही का केवढं मोठं भाग्य आहे नाही का. आईशे बोलत चालत दोघे आले गंग्यात नाही का. हिमालयातून गंगा उगम पावली आणि ती समुद्राला गेली वाहत वाहत. पोकीत तिरीचे पादप गंगेचे उदक आपजैशी जाई समुद्रा. पण जात असताना तुमच्या आमच्यासारखी गटार सुद्धा त्या गंगेला मिळाली नाही का. आणि ही गंगा वाहत वाहत समुद्राला गेली. त्या अटल बिहारीचं वाक्य होतं, ती गंगा जशी समुद्राला गेली पण ते गंगेचं पाणी तुमच्या घरापर्यंत पोचवायचे. नद्याजोड प्रकल्प ते अटल बिहारींचं स्वप्न होतं. पण श्रीपाद बाबा रामदास बाबा जशी ती गंगा विष्णूच्या अंगठ्यातून निघाली तशी ही गंगा ही ज्ञानगंगा भगवंताच्या मुखातून निघाली आणि ती तुमच्या आमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या श्रीपाद बाबांनी केलं, रामदास बाबांनी केलं. फार खडतर तपश्चर्या त्यांच्या वाट्याला आली नाही का. आताच महाराजांनी सांगितलं काय होईल नाही काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. अरे आमच्यासारखा कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागर ओहमोहाचा डंगूर आश्चिनी टाके तरी ज्ञानशक्तीची निपाडे हे अवघेचे गा तोकडे आईशी सामर्थ्य अशी चोकडे ज्ञानी नाही का. भक्त झाल्यानंतर काय होतं तर बदल होतो. पाप ताप दैन्य जाय ओटा ओटी होय भेटे हरिदासाची. पहिल्या नंबरला आपलं पाप जातं नाही का. आपल्याकडे जे पाप आहे ते आध्यात्मिक पाप जातं, ताप जातं. आणि तिसऱ्या नंबरला दारिद्र्य जातं नाही का. पाप ताप दैन्य जाय ओटा ओटी होय भेटी हरिदासाची. हरीच्या दासाची जरी भेट झाली तर ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनात जातात. मी ज्यावेळेस भोसरीला यायचो त्यावेळेस 8-8 लोक 10-10 लोक त्या रिक्षामध्ये बसवायचो. परिस्थिती नसायची पण बाबांनी एवढं करून ठेवलं की तुम्हा आम्हालाच नाही प्रत्येकाला नाही का. माझ्या भक्ता काय संसाराची चिंता. माझ्या भक्ताला संसार करावा लागत नाही, देव स्वतः त्याचे संसार करत असतो. आणि म्हणून प्रत्येक साधकाचा तो अनुभव आहे. अरे परमार्थ तर संसार तर होईलच, संसाराचं काय घेऊन बसला. पण बाबांनी जे आपल्याला दिलेले नाही का. जयाचे नि वाक्य उजडे झाले चित्त निदडे ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. अशा पद्धतीने संत बोधाच्या प्रकाशात तुझे चित्त निर्भय होईल. संताचा जर बोध झाला तर आपल्याला निर्भय केलं. कशाची भीती आपल्याला, प्रत्येकाला मरणाची भीती. आणि आपल्याला बाबांनी ती भीती घालवण्याचं काम केलं. ज्या चित्तात ब्रह्माप्रमाणे संशय राहणार नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा संशय उत्पन्न झाला होता. श्रीकृष्ण भगवंत प्रत्यक्ष देव आहेत का आणि म्हणून गायी गोपाळ त्यांनी चोरून नेले ब्रह्मदेवाने नाही का. अरे ब्रह्मदेवाला संशय निर्माण होतो तर तुम्हा आम्हाला नाही होणार. तुम्ही आम्ही तर कोणत्या झाडाचा पाला म्हणून संशयामुनी थोर पाप नाही आणि घोर विनाशाची वागूर प्राणी अशी. असं ब्रह्मदेवासारखा ज्याला संशय उत्पन्न झाला आहे त्याचा सुद्धा संशय राहत नाही. आणि ब्रह्मदेवाला कळाला हा प्रत्यक्ष भगवंत आहे. त्यावेळी त्यांनी ती गायी वासरं सोडून दिली. त्यावेळी ते सर्व भूते स्वतः साहित्य माझ्या स्वरूपात अखंडपणे पाहशील नाही का. बाबा नेहमी म्हणायचे तुमच्या नाकातला आकाश, तुमच्या नाकातला प्रकाश आणि तुमच्या नाकातला वायू जगभर नाही का. तुम्ही सुद्धा जगभर आहेत. आपण संकुचित झालो का. संकोचित झाला असेल लहान. तुमच्या नाकातला आकाश, तुमच्या नाकातला प्रकाश आणि तुमच्या नाकातला वायू. बघा कसे सिद्धांत दिले बाबांनी, दृष्टांत दिले. त्या ज्ञानेश्वरी जर आपण वाचले ना, बाबांनी किती ज्ञानेश्वरी उघडून पेले होते त्यावेळेस कळतं. बाबा नेहमी म्हणायचे हा रस्ता कुठं जातो. आता आम्ही म्हणलं हा रस्ता कुठं जातो. नाना म्हणले हा रस्ता कुठं जातोय. म्हणलं रस्ता कुठं जात नाही, रस्ता कुठं येत नाही. माणसं जातात, माणसं येतात नाही का. गायी जातात, गायी येतात नाही. गाड्या जातात, गाड्या येतात. रस्ता जाग्या होई. आत्मा कुठं जात नाही, आत्मा कुठं येत नाही. देह जातो, देह येतं. कर्म जातं, कर्म येतं. आणि कर्मामुळंच आपल्याला जन्म आहे. अगा कर्मी जे उरावे तया सुख दुःखी फळावे आणि भोगावया यावे देहा एका. कर्म शिल्लक आहे आणि कर्माचं फळ आहे सुख आणि दुःख. अगा कर्मी जे उरावे तया सुख दुःखी फळावे. त्याचं फळ जे आहे ते सुख आणि दुःख. बाबांच्या व्याख्या कशा असायच्या. बाबा म्हणायचे पाप म्हणजे दुःख आणि पुण्य म्हणजे सुख नाही का.
आणि म्हणून झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. आपल्याला जे सुख प्राप्त झालं, अरे संसारातलं सुख जे आहे ऐक सुख आहे, पारलौकिक सुख आहे आणि परम सुख आहे, जे श्रेष्ठ सुख आहे ते आत्मसुख आहे. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुचे गणेशू, सकल अर्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जुजू. तूच गणेश आहे, तूच कृष्ण आहे, तूच विठ्ठल आहे. हे जे तत्व आहे उपक्रम आणि उपसंहार, शेवटी सांगितलं व किंबहुना सोय जीव आत्मयशील आहे, ते जे होय तया नाव सुख. जीवाचा आणि आत्म्याचा जिथं वियोग झालाय आणि ज्या योगाने तो संयोग घडतो, जयाचे वाक्य उजडी झाले चित्त निदडी. ह्या बोधाने काय होतं, जीव भरकटलेला आहे. अनंत जन्मापासून 84 लक्ष येऊन फिरता अवचट नरदे आला आता, करे याचे समाधान वाचे गायी नारायण. 84 लक्ष फिरून हा मन मनुष्य देह भेटलाय. अरे मागोता हा जन्म पावशी, हे तो न घडे रे सायाशी. मागून हा जन्म भेटन हे सायासानी सुद्धा घडणार नाही. मिळाला हा देह काकताले न्याय, न घडो ते उपाय घडवालं. तुम्ही आम्ही सुद्धा, मी तर म्हणतो इथून पुढचं जर आयुष्य आहे ते मी तर म्हणतो का भगवंताला देऊ नये. अरे चांगली माणसं गेली, पैशावाले गेले नाही का, आमदार गेले, खासदार गेले, मंत्री गेले नाही का, ह्याच्यामध्ये आपलं भाग्य आपण वाचलो या कोरोना रूपी ह्याच्यामध्ये, हेच आपलं भाग्य. आणि म्हणून उरलेलं जे आयुष्य आहे आपण ह्याला द्यायला काय हरकत नाही. मला सुद्धा कोरोना झाला होता, पण कोरोना झाला असताना सुद्धा मला 99% मी सांगायचं डॉक्टर मला काहीच होत नाही, पण डॉक्टर म्हणले तुम्हाला कोरोना झाला, CT स्कॅन करायला लावलं, 1 लाख रुपये गेले. मला झाला, भावाला झाला, डेंग्यू झाला, त्याला बी ॲडमिट केलं, 2 लाख रुपये गेले. हां, तर किती द्यायचे आपल्याला. हे देह परत नाही. अहो चांगली माणसं गेली. आमचे मित्र काका फार दानशूर व्यक्तिमत्व होतं, त्या काकांना सुद्धा जावं लागलं. आम्ही संगच शेजारी ग्रंथ नवनाथ ग्रंथाचं वाचत होतो, ते अर्थ सांगायचे, मी वाचायचो. आणि अशा अवस्थेत त्यांना पॉझिटिव्ह झाल्यामुळे मी सुद्धा चेक केलं, मला काही नसताना पण तरीसुद्धा जावं लागलं. पण ह्याच्यातून बाहेर आलो. आमचे नाना तर 1 महिना दवाखान्यात बी गेलं नाही. मेडिकल मुलीचं घरीच गोळ्या दिल्या आणि नामस्मरण करायच्या, दणकावून गेलेच नाही दवाखान्यात. नामाच्या जोरावर, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने नाही का. अशा पद्धतीचं हे जे तत्व आहे तो आम्हाला बाबांनी दिलं. आणि जे स्वस्वरूपाचं जे ज्ञान आहे नाही का, सगळ्याच्या ठिकाणी आपणही ते वेळी आपण आपे सहिते आशिषे भूते, माझ्या स्वरूपी अखंडित दिकसू नाही का. जसं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर सगळे अर्जुनाला त्या विश्वरूपामध्ये पाहायला मिळालं. आणि अर्जुन म्हणतो, देवा चुकलं, मी किती अपराध केले रे देवा. हां, मी काय एवढा सनकादिकाच्या जवळचं होतो का. हां, मला तो विश्वरूप दाखवलं. मी काही लक्ष्मी एवढी सेवा माझ्या हातून घडली होती का. नाही, मी गरुडा एवढं तुला पाठीवर वाहिलं होतं का रे. बघा 11व्या अध्यायामध्ये जवळजवळ 70-80 ओव्या आहेत. अर्जुन असा भगवंताला हात जोडतो, देवा तुला एकेरी नावाने बोलवलं नाही का. बाबा नेहमी सांगायचे नाही का, कृष्णा म्हणायचे नाही का, तुला एकेरी नावाने बोलवलं नाही का, तुला गायीच्या वळत्या आणायला लावल्या देवा, मी आम्हाला नाही कळालं रे तू. चौथ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना पूर्वी हे ज्ञान मी मनूला सांगितलं होतं, हे इक्षुकाला सांगितलं होतं, आशुमनाला सांगितलं होतं, दिलीपला सांगितलं होतं, पण अर्जुनाचा संशय गेलेला नव्हता. अर्जुन म्हणाला, तुम्ही द्वापार युगातले देवा, तुम्ही कुठली भाषा करताय. अर्जुनासारख्याला एवढे अध्याय समजून घ्यावं लागले. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला आणि 11व्या अध्यायामध्ये अर्जुन विश्वरूप दर्शन दाखव म्हणायच्या अगोदर दाखवलं. आमच्यासारख्यांना तसंच झालं. अर्जुनाला म्हणले दाखवलंय तुला विश्वरूप, पहा तू ज्ञानदृष्टी द्यायचंच विसरले. म्हणले मला दिसत नाही. आणि ज्यावेळेस विश्वरूप पाहिलं अर्जुनाला त्यावेळेस कळलं मी किती अपराध केलेले आहेत. अरे तेच आपल्या बाबतीत घडलं नाही का. बाबांनी जे कार्य केलं, आपल्यासारखे आमच्यासारखे प्याताड खाताड नाही का, कुठं पडायचो आम्ही नाही का. पण महात्म्याची कृपा झाली. 1995 साली 94-95ला बाबांचं कीर्तन मी ऐकलं पहिलंच आळंदीत. माऊलींचा समाधी सोहळा होता. श्यामराव बागडे म्हणले, महाराज नव्हतो त्यावेळेस, म्हणले मला आळंदीला सोडा. म्हणलं 150 रुपये होतील. आणि म्हणलं थांबायचं का तुम्हाला. मी पैसे घेतले आणि म्हणलं आता काय हे 150 रुपये देऊन आले तर आपण थांबायला काय हरकत नाही. पण त्या महात्म्याचं कीर्तन ऐकल्यानंतर मी नारायणपूरला जायचो. नारायणपूरचा मी भक्त होतो. नारायणपूरच्या अण्णा महाराज इथं कळसला दीक्षा द्यायची. दीक्षा जरा थोडीशी अवघड होती, कठीण होती. म्हणलं मला नाही घ्यायची अण्णा. आणि
योग म्हणजे बघा, जसं बाबाजी चैतन्यला अनुग्रहण्यासाठी बाबाजी चैतन्य थांबले होते तुकाराम महाराजांना, तसं दीक्षा बाबांची घ्यायची होती. बागडे महाराजांनी सांगितलं थांबता का जाता, थांबतो म्हणलं. अरे हे लोक म्हणलं एवढं पैसे खर्चून तुम्ही इथे येत आहे. आणि ज्यावेळेस मी ते पाहिलं सगळं वातावरण, आहे काय प्रेम, काय अवस्था नाही का. तयाचे आवय सुखाचे कोंब, येरती माणूसपणाची भांब लौकिक बाबो. बाबांचं कीर्तन, अरे काय कीर्तन असायचं. थोडं आपल्या भाग्यात प्राप्त झालं 4-5 वर्ष सहवास भेटला ह्या मंडळींमुळं. आणि त्या कीर्तन पाहिल्यानंतर ते हात पाहिले तरी अवस्था व्हायच्या नाही का. समचरण दृष्टी विठेवरी साजरी नाही का. बाबा त्या अभंगाचे संत चरण रज लागता सहज, मग वासनेचे बीज झळून जाय. आणि त्या अभंगावर कीर्तन करायचे बाबा नेहमी. एकच चाल एकच ही. आणि अशा अवस्थेमध्ये मी ठरवलं, म्हणलं ह्या महात्म्याकडून मला अनुग्रह घ्यायचा आहे. त्यावेळेस अवस्था व्हायच्या बघा, ते लक्ष्मण आवाळ ही असे 4-4 माणसं धरायची, ते आवडत नव्हती. आणि मीच त्या दिवशी संध्याकाळी 11 वाजता घरी गेलो आणि संकल्प केला, 1 महिन्याने अनुग्रह घेतला. अरे मी खरं काय पाहण्यासाठी ह्यात उतरलो नाही का. चिंतनला बसलो, प्रभाताईंनी चिंतनाला बसायला सांगितलं आणि म्हणलं काय चिंतन लागण अर्धा तास. प्रभाताईंनी दरडून बोलले आणि मग नामस्मरण करायला सुरुवात केली. दादाचं डोंगरगावच्या दादांचं कीर्तन होतं, बागड्यांचे हे आणि प्राणप्रतिष्ठा होती. आणि ज्यावेळेस लिंक लागल्यानंतर कळालं नाही का, असो आईसा कोठी आठवची नाही, देहीची विधेयी भोगू दशा. मला त्यावेळेस कळलं, अरे हे विधेय स्थितीत जाण्यासाठी नाही का, जाम से जाम मत पिओ नाही का, कबीर महाराज म्हणतात. ते आम्ही त्या गोष्टी प्राशन करायचो आणि देहाचा विसर पाडायचा प्रयत्न करायचा नाही का. पण ज्यावेळेस जर एवढी ह्याच्यात जर नामात जर एवढी नशी आहे आणि त्या दिवसापासून ठरवलं. अरे त्या दिवसापासून आजही एकही दिवस असा नाही की ती ओढ जी आहे, ती तळमळ जी आहे तेवढीच आहे. राज्यस्तरीय मेळावे व्हायचे वाघोलीला, आमचे ह्यांच्या दत्ताला धरून आम्ही ह्यांच्या मागं पळायचो. गवतेताईंचे सत्संग व्हायचे, जाधव महाराजांचे कीर्तन तळेगावला, कुणाचं कुठं असलं तरी तिकडं जायचं. आणि अशा पद्धतीने ते थोडंफार प्राप्त झालं. लादले कपाळा थोडे बहुत, आणि त्यांच्या कृपेमुळं थोडंफार प्राप्त झालं. मला सांगायचं तात्पर्य, ह्या नामामध्ये एवढी शक्ती आहे नाही की आयशे ज्ञान प्रकाशी पहाल, ते मोह अंधकारो जाईल, जय गुरुकृपा होईल पारतागा नाही का. मोह अंधकार तर हे जाईल रे, हे आपल्याला अंधकार आहे. आपल्याला आपण हे शंकराचार्यांनी सांगितलं जगज मिथ्यान ब्रह्म सत्य. हा जो मोह आहे आपल्याला संसाराचा, संपत्तीचा नाही का, हे जाणार आहे. अरे हा देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो नाही का. गाणं लागलं होतं येताना ह्याच्यामध्ये. म्हणलं नानाला म्हणलं हा देश सुद्धा आपला नाही, हा वेश आपला नाही, आपण सहज फिरत आलोय. पण आपल्याला त्या बाबांच्या कृपेने आहो, चांगल्या मंडळीचं आज फसगत आहे. पण बाबांनी आपल्याला कुठलाही अधिकार पाहिला नाही नाही का. खट नट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटवी भावे चोका मेळा. खट या नट या, त्यांना बाबांनी अनुग्रह दिला. बाबांनी मला गुरुजींच्या तिथून मी रिक्षाने आणायला गेलो बाबांना, आणि बाबांनी दृष्टांत सांगितलं एक. त्यावेळेस म्हणले खसखस मच मच वच वच नाही का, ती म्हणले आपली चाललेलीचे वस वस नाही का मच मच. तर आईने सांगितलं होतं मुलाला, बा जातो काय कर दुकानातून खसखस घेऊन ये. ते खसखस खसखस म्हणता पायाला ठेस लागले, ते खसखस विसरलं, मचमच चालू झाली. आपली मचमचच चालू आहे अजून बी नाही का. आणि हे मचमच चालू झाली. पुढे गेल्यानंतर ते मचमच दुकानदाराला म्हणले मचमच द्या. ते म्हणले मचमच नाही, आता नवीनच पदार्थ कुठून आणला नाही. परत गेले, परत म्हणले अगं आई मचमच नाही. म्हणले मचमच नव्हतं सांगितलं तुला, खसखस सांगितलं होतं. मग खसखस खसखस करत गेले. एकाने विचारलं, म्हणजे कुठं चाललंय वसवस करीत. ते खसखस विसरलं, वस 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 करीत गेलं दुकानात. दुकानदाराला म्हणले वसवस द्या नाही का. म्हणले वसवस वस्तूच नाही तर कुठून द्यायची नाही का. आणि मग आईने चांगली कानाखाली लावली मागं सरून. म्हणले खसखस नाही, मचमच नाही, वसवस नाही, खसखस नाही का. आणि मग ती खसखस डोक्यात बसली. आपल्याला सुद्धा बाबांनी नाही का जे करायला पाहिजे ते आपण करत नाही. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, संसार वाढवतोय नाही का, ही उपाधीच आहे. ध्येय नाना आता मगाशी काल म्हणले तिकडं शिर्डीला 4 एकर जमीन निघाली, रोड टच आहे म्हणले, पेट्रोल पंप आहे. ते घेऊ का म्हणलं, काय झालं याचा आवरा ना. म्हणजे हा मोह जात नाही नाही का. किती मोह आहे, डोंगरा एवढा मोह आहे नाही का. माणसाला किती जरी मिळालं तरी माणसं संपत नाही नाही का. शिर्डीसारखंही शिर्डी किती चरली ना
बघा शेळी तरी यात जाताना करांडा हरणारच. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आनंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय. धन्यवाद मारुती महाराज. रडवलं बी आणि हसवलं पण, खूप समाधान वाटलं. यानंतर आता 15 मिनिटं 6:30 वाजता प्रवचनाचा कार्यक्रम संपवून पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. काय कर उपचार कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्यामध्ये रांधलेल्या कन्या, वरी मोडकिया बाजा, त्यावर वाकळाचे शेजा. आजपर्यंत आम्ही अनेक ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये काय झालं सामील झालो, पण एकही खडा मोहरी एवढा आमच्या पायाला टोचला नाही. पण आज मात्र तुम्ही आले तर मला वाटतं एवढे खडे तुम्हाला कधीच टोचले नसतील. आता हरिपाठ जर या खड्यावर करायचा तरी सगळे तयारीत राहतील, काय अडचण होणार नाही. पण तरी सुद्धा मी सगळ्यांना विनंती करतो की आपण हरिपाठ याच्यात करू शकणार नाही तर आपण मंदिरात हरिपाठ करूया. मंदिरात हरिपाठ वारीतलंच हे समजायचं. आणि वारीत आता वातावरण नाही नाही असू दे काय नाही. अरे भल्या माणसा परत काय नाही मंदिरात बंदी होतंय होतंय बस. आमची तरी इच्छा आहे बाई. मुक्ताबाई आहे 100 मध्ये 70% अनुमोदन इथंच करायचं. धन्यवाद काय हरकत नाही. फक्त इथं लाईट लावायची. हो लाईट नाही मोठ लॅम्प आहे. आपण समजा जरा कमी नाचायचं आणि चप्पला घालायची परवानगी द्या. विनय करायला ठेवून हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा की, अवधूत चिंतन गोपाल कृष्ण भगवान की. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं, गोटिक्षेत्रे निवासिनं, तं नमामि वेदविंदां वरिष्ठं. संत समर्थ श्रीपाद बाबां की जय, संत समर्थ रामदास बाबां की जय. आजचा दिवस आपल्या इंगोले बाबांच्या घरी प्रत्येक जण पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आलेला आहे. बाबा म्हणता तुम्ही हरिपाठ इथंच झाला पाहिजे, वारीची आठवण आलीच पाहिजे ना. आणि ॲक्युप्रेशर होईल. बऱ्याचशा गुडघ्यांचा पायांचा आजार आहे, माणसं घरी काही व्यायाम करत नाही. तुमच्या निमित्ताने झाला एखाद्याचा गुडघा नीट तर माऊलीची कृपा नाही का. ॲक्युप्रेशर घरी आपल्याकडे सगळी मशीन वगैरे असली तरी आम्ही घरी काही करत नाही, त्याच्यामुळे हरिपाठ इथंच होईल. दुसरी गोष्ट आली जागेची. पण तुकोबाराय यांच्या काळात त्यांनी दगडाचे टाळ करून त्यांनी परमार्थ केला. महात्म्याला आपल्या कुठं जर वैष्णव मेळाव्याला गेलं
तर लोकांनी तिथं कीर्तन होऊन दिली नाही, गावातलं पकवास दिला नाही. हे तुम्हीच सगळ्यांनी आम्हाला शिकवण दिली. त्या मानाने आपल्याकडे भरपूर असे लोक आहेत, आपल्याकडे भरपूर व्यवस्था चांगली आहे. त्यांना जर इतके कष्ट करून परमार्थ करायला लागला, आपल्याला काही एक कष्ट नाहीये. त्यामुळं असणारी सोय ही अतिशय उत्तम प्रकारची, आणि सोय असल्यावर परमार्थ केल्यावर त्याच्यात काही मजा नाही ना. सोय नसताना जो करतो परमार्थ त्याला अर्थभक्त असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी ज्याचं अवधान आहे तिथं जरी लक्ष, काय होतं, खाली काटा टोचलं ना, लक्ष तिथं नको ना. आपण आलोय कशाला? नामसंकीर्तनाला, सत्संग सोहळ्याला जर आपण आलोय तर खाली टोचलेलं आपल्याला कळलं नाहीच पाहिजे. आम्ही आलोय ज्याच्यासाठी, त्याच्यासाठी जर आम्ही विचार केला ना तर तो भगवंत अलगद आपल्याला सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याची ताकद देतो. फक्त अवधान त्या भगवंताच्या ठिकाणी पाहिजे. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराया सांगतात, काय तुम्ही माझ्या ठिकाणी अवधान द्या. कुठे? माझा म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी. जो साधक, जो व्यक्ती, जो मुमुक्षू अवधान देतो, लक्ष देतो. कारण तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, तोची वार करी. पंढरीचा वारकरी जर व्हायचाय ना तर तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी. जर अंतरंगामध्ये लक्ष दिलं तर बाह्यरंगाच्या कुठल्याही परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होणार नाही. सुखात असल्यानंतर भगवंताची आठवण करणं, माझ्या घरी खूप व्यवस्थित आहे, मग मी देवाला 100 रुपयाची अगरबत्ती लावणे, याला काही मजा. पण कुठल्याच गोष्टीची सोय नसताना केला जाणारा परमार्थ तिथं भक्ती आणि भाव आहे. बाकी इतर ठिकाणी फक्त शो आणि देखावा आहे. बरोबर ना? काही चुकीचं आहे का? अजिबात नाही. कारण भगवंताच्या ठिकाणी त्याला भक्ती आणि भाव लागत असतो, आणि तो जर आम्ही त्या भगवंताच्या ठिकाणी दिला तर नक्कीच आम्ही पंढरीचे वारकरी शोभून जाऊ. तू का म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, आणि तोची वारकरी पंढरीचा. म्हणून त्याला पंढरीचं जर वारकरी सांगितले तर आम्हाला लक्ष कुठं द्यायचंय? अंतरंगात द्यायचंय. जरी बाह्यरंगाची वारी झाली नाही, जे 21 वर्ष वारीला जात आहे, आता माझाच 1 दिवसाचा अनुभव सांगायचा झालं वारीचा, कारण माझ्या नशिबाने ती झाली नाही 18 दिवसाची. परंतु ज्या वर्षी गायकर बाबा दिंडीला आले होते, मी आश्रमातून दिंडी निघाली. म्हटलं चला आश्रमाच्या बाहेरपर्यंत दिंडी बोलवून घरी जाऊ. दिंडीला सुरू झाली ज्ञानोबा माऊली तुकाराम. माझे पाय कुठं घरी जात आहेत? नाही. म्हटलं चला आता आळंदीत जाऊ. आळंदीमध्ये दिंडीचा प्रवेश झाला की आपण घरी जाऊ. ज्यांचे पाय दुखतात, माझी आई सुद्धा सोबत होती, तिचे पाय घरी जाईना. म्हटलं आपण बाबाला तिथपर्यंत सोडू. म्हटलं कुठं? त्या इंद्रायणीच्या पुलापर्यंत, आळंदीपर्यंत. तिथपर्यंत आले. नंतर म्हटलं चला आता इथून तरी घरी जाऊ. पहिला त्या पेट्रोल पंपावर 5-1 मिनिटं दिंडी विसाव्याला थांबली. तिथूनही माझे पाय घरी काही जाईना. तिथून परत पुढं त्या साईबाबांच्या मंदिरापर्यंत पादुका आल्या, परत तिथं दिंडी विसाव्याला थांबली. म्हटलं आता भोसरी काही इथून जवळच राहिली, एवढं चाललोय, आता कशाला घरी जा. आता दिंडीला भोसरीच्या ठिकाणी आले. म्हटलं आता हरिपाठ नको, आपल्याला घरी जाणं भागच आहे, आई घरी एकटी. पण आता म्हटलं हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्यावर घरी हरिपाठ झाला. आता म्हटलं कीर्तनाला किती सौशीर आहे, कीर्तन झालं, कीर्तन झाल्यावर जाऊ. बाबा म्हणे आता तू जर घरी गेले नाही तर तू माझ्यासोबत अशीच 18 दिवस येशील ना, आता तुला घरी जाणंच आहे. हा 1 दिवसाच्या वारीचा जर अनुभव असेल, तुम्ही 21 वर्ष 18 दिवस वारी करतात. माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेईन गुढी, नाही का? माऊली महावैष्णव ज्ञानोबराया सुद्धा म्हटले, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवाची आवड आहे. कुठं? पंढरपुरा नेईन गुढी. बाह्यरंगाची वारी सुद्धा तेवढीच अंतरंगाच्या वारीसाठी परिणाम करत असते. कारण श्रीपाद बाबा सांगायचे, वैष्णव मेळावे कशासाठी? तर उतरलेल्या बॅटऱ्या चार्जिंग होण्यासाठी. मग वारीचा एकमेव अनुभव हा जरी असला, अंतरंगाची वारी करणं महत्वाचीच आहे, परंतु ती वारी जर झाली नाही तर आम्ही आतून चार्जिंगला राहणार. किती आजारी माणूस असला तरी एकदा ज्ञानोबा तुकोबाचा गजर त्याच्या कानी पडला, तो त्याच्या पायांना थांबवू शकत. परिस्थितीमुळे कधी कधी पायांना थांबवावं लागतं, सांगू नाही शकत दुसऱ्यांना. पण किती आजारी असला तरी ताकद देणारा माझा भगवंत आहे, त्याच्यामुळे त्याच्याजवळ अवधान देणं गरजेचं आहे. मी मागही एका प्रवचनातून सांगितलं, कोरोना हा विषाणू नसून तो एक विष्णू आहे. मला सांगा, इतकी जगावर लाट आली, बरेच चांगले चांगले व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला सोडून गेले, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण वाचलोय. कशासाठी ठेवलंय? गरम पाणी प्यायला, काढा प्यायला, चीज पनीर खायला. कशासाठी ठेवलंय देवानी?
कारण त्याला माहिती आहे आपलं कार्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला घेऊन जात. मग आपलं कार्य काय? कोरोना हा विषाणू नसून तो एक विष्णू आहे. कारण जगावर आलेलं संकट निवारण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो आणि कलियुगामध्ये आलेलं संकट निवारण्यासाठी कोरोना नावाच्या विष्णूच्या रूपाने भगवंत अवताराला आलाय. आणि ज्यावेळेस त्याचं अवतार कार्य समाप्त होईल त्यावेळेस सगळी गोष्ट संपलेली असेल, नाही का? जगातलं पाप संपवायचं असेल ना त्याला भगवंत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते, काही गोष्टींचा अतिरेक होतो, त्यावेळेस भगवंताला यावंच लागतं. म्हणून कोरोना आलाय. भले आपल्या चांगलं आपले पण काही कर्म असतीलच ना, नाही का? पुण्य करता काय म्हणतात ना, पुण्य पाप घडे, धर्म करता अधर्म घडे. कधीतरी आपल्याकडूनही चुका होत असतील म्हणून पांडुरंगाने दिलेली शिक्षा असेल त्याच्यामुळे. पण शिक्षा कशी काय म्हणता येईल? इथंही धडाक्यात वारी चालूच आहे की आपलं कुठं बंद आहे? लोक म्हणतात तुमची माणसं लईच येडी, हायच येत येडी. कारण परमार्थ हा बिघडलेल्याच लोकांनी करायचा असतो. शहाण्यांचं तू का म्हणे येथे पाहिजे जातीचे मग संत संगे सर्व काळ आणि अखंड प्रेमाचा कल्लोळ जिथं आहे तिथं हा संप्रदाय. लोक आपल्याला बरेचसे लोक नाव ठेवतात तुमच्याकडे येडे, तुमच्याकडे बिघडलेले. पण संत मांदियाळी बिघडले म्हणून समाजाला घडवण्यात ते पात्र ठरले. तुम्ही आम्ही बिघडलोय म्हणून परमार्थ थोडा तरी नीट, मी म्हणत नाही 100% नीट चाललाय आपला, पण थोडा तरी नीट चालला असेल. आणि ज्या उक्तीप्रमाणे धर्म करता धर्म घडे त्या न्यायाने भगवंताने आपल्यालाही शिक्षा दिलीच आहे की. आणि वारीच्या वेळेस लोक म्हणतात वारी कॅन्सल झाली. कुठं वारी कॅन्सल आहे? वारी तर जवळच आहे ना. वारी बंद नाही, वारी चालूच आहे. आमचं मन पंढरपुरातच आहे, पंढरपुराच्या बाहेर येतच नाही. बरेचसे लोक पंढरपूरला जातात, म्हणतात पंढरपुरात पांडुरंग दिसत नाही. अरे त्याला तुम्हाला तो दिसत नाही ना, मूर्ती दिसत नाही, त्याला तुम्ही दिसताय ना, त्याला तुम्ही दिसताय म्हणून आपण इथं बसलोय. ज्यावेळेस देवाला आपण दिसणार नाही तेव्हा आपण कुठं असू? इथं बसलेला असेल का? आपण देवा एक आंधळा पंढरपूरला गेला, बाकीच्या लोकांनी बरेचशा लोकांनी सांगितलं त्याला, म्हणे तू मंदिरात गेला, चाचपडत पांडुरंगाच्या जवळ गेला, तिथं जाऊन पाया पडला, पण मग तुला देव दिसला का? त्याने एक उत्तर दिलं, म्हणे मला देव दिसला नाही पण देवाने माझ्याकडं पाहिले. त्याच्यामुळे आपल्याला पंढरपुरात जाऊन जर पंढरपूरला बरेचसे जण जाऊन आले, मनाचं समाधान होत नाही, पांडुरंग परमात्म्याची मूर्ती बाहेरून दिसत नाही, मंदिरं बंद आहेत. त्या दिवशी पण मी सांगितलं देवानी आतून कडी लावली आहे. जोपर्यंत एखादा माणूस चिडला एखाद्या रूम मध्ये जाऊन बसतो, बरोबर, आतून कडी लावून घेतो, त्याचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तो कडी खोलत, जेव्हा त्याची शांतता होते तेव्हा तो कडी खोलून बाहेर येतो. त्याप्रमाणे भगवंताने आतून कडी लावली. आपण आतमधली कडी आपल्या जर उघडली, आपल्या आतली कडी जर उघडली ना अवधान देऊन, तर नक्कीच भगवंत सुद्धा आपल्याला दिसणार. तो दूर नाहीच आहे ना. कशाला जायचं दूर ना आपलं? आम्ही भरपूर जण कुर्मदासाचं उदाहरण देत असतो. कुर्मदासासाठी लोळ गावापर्यंत तो आला, तुमच्या आमच्यासाठी आजही इथं आलाय. कोण म्हणतं नाही? नाही म्हणायची सोयच नाही. बरेचशा लोकांना पंढरपूरच्या वारीला नाही जात आहेत. कधी कधी वारीला गेल्यानंतरही लोक घरी फोन करतात म्हशीनी चारा खाल्ला का? कधी वारीला गेल्यानंतर. वारी कशासाठी आहे नक्की? एकात्मता शिकण्यासाठी वारी आहे. सगळ्या गोष्टींचं आता सांगितलं. बरेचसे लोक बिना चप्पलच्या सुद्धा वारी करतात. कशाच्या जीवावर? तर त्या नामस्मरणाच्या जीवावर त्यांची वारी ही बिना चप्पलची, म्हणजे खाली लक्ष जात नाही. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, या न्यायाने ते नाचत 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 जाऊ त्याच्या गावारे खेळया आणि सुख देईल विसावारे. या न्यायाने पंढरपूरच्या दिशेने वारकरी पादक्रमण करत असतात. आजचा हा 11वा दिवस आहे वारीचा. कोण म्हणतं आपण वारीत नाही? रोजचा जर लाईव्हचा हरिपाठ जरी घरी लावला तरी आपण वारीतच असतो. नसतो का? असतोच. इथून पुढेही आपण वारीतच असणार आहे. वारीच्या बाहेर काही येणार नाही. आणि बऱ्याचशा पैकी आपला कार्यक्रम सगळीकडे उत्तमरित्याच चालू आहे. कुठं वेगळं असं काही चाललंय किंवा अजिबात आनंद भेटत नाहीये असं तरी नाही. गेल्या वर्षी सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून अगदी घरगुती वारी होती, पण वारीच चालू होती. आपल्याला काय होतील संतांच्या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. या न्यायाने आपण इकडे सगळेजण जमतोय, संतांच्या भेटी होतातच आहेत, आपल्याला आनंद हा होतोच आहे. त्याप्रमाणे जर आपण अवधान आपल्या
ठिकाणी अंतरंगामध्ये दिलं तर मग सर्व सुखासी पात्र होईचे. प्रत्येक जण आज सुखाची अपेक्षा करतोय, मग सुख कुठं नाहीये? सुख तुमच्या आमच्या जवळच आहे. सुख वसे एके ठाई आणि बहु पायी संतांच्या. फक्त संतांचे पाय आम्ही जर लक्षात घेतले, आम्ही सुखाला पात्र झाल्याशिवाय राहणार. आम्ही जर या शरीररूपी संतांच्या पायाच्या मागे लागलो तर आपले गुरु गेल्याच्या नंतर आपण देवाची भक्ती करायची नाही का? तर शरीररूपी पाय नसून ते अनुग्रह आणि प्रबोध रूपी पाय ज्या वेळेस आम्ही अंतरंगामध्ये बसवू त्यावेळेस आम्ही सर्व सुखाला पात्र होणार आहे. मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर माऊली त्यांना सुद्धा निवृत्ती दादाच्या पूर्ण कृपेने ते अंतरंगातले पाय समजले, खरी भक्ती समजली. तुम्हाला आम्हाला ज्यावेळेस खरी भक्ती समजेल त्यावेळेस नक्कीच आमच्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. बदल अपेक्षित आहे, कारण कुठलीही गोष्ट केल्यानंतर आपल्यामध्ये बदल दिसतो. त्याचप्रमाणे आम्ही जर भक्ती करतोय तर मग भक्ती केल्यानंतर आमच्यामध्ये बदल झालेला दिसतो. हे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे. मी प्रतिज्ञापूर्वक तुम्हाला सांगतोय की जर तुम्ही अंतरंगामध्ये ही अवधान देऊन जर भक्ती केली तर नक्कीच तुम्ही सर्व सुखांना पात्र होतील. आज सगळी सुख आज इथं उपस्थित आहेत. काय कमी आहे? काही ठिकाणी गेल्यावर लोक म्हणतात आम्ही काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. का असं म्हणायचं? मला तरी असं वैयक्तिक वाटतं, आपल्या बाबांनी काय कमी केलंय? बापांनी 100 एकर तुझ्या नावावर करून दिली, तू म्हणतो माझ्या नावावर 1 एकर नाही. गरिबीचे डोळेच कशाला पाहिजेत आपल्याला? बापाने, आपला बाप श्रीमंत होता, बापाने सगळं आपल्याला मार्गस्थ लावून दिले, सर्व सुख आपल्या पदरामध्ये दिले. लोकांना कितीतरी तपश्चर्या करावी लागते, कितीतरी गोष्टीसाठी वेटिंग आहे. दीक्षा घ्यायची म्हटली तरी त्यांना वेटिंग आहे, पैसे भरावे लागतात. आपल्याला फुकट मिळाले म्हणून त्याची किंमत नाही. संतांनी तुमच्या आमच्या घरी यावं. आपणच सांगतो, आता माझं तर भाग्य नव्हतं बाबांना बघण्याचं, पण सांगायचं बाबा तुमच्या सर्व देववृंदांच्या मुळं आम्हाला समजतंय की बाबांनी भाकरी करता करता ते तत्वज्ञान त्या ताईला द्यावं. त्या ताईला म्हणावं जा बाई 2 शिव्या तरी दे. भाकरी करताना तत्वज्ञान दिलं आपल्याला, सहज सहज दिले, कुठलाही कष्ट न घेता, कुठलेही पैसे न घेता. आज बऱ्याचशा ठिकाणी कुठलीही साधना दीक्षा घ्यायची असेल तर त्याला काही तपश्चर्या करायला लागतात, काही गोष्टी कराव्या लागतात, काही पैसे भरावे लागतात. पण त्या लोकांना आता किंमत आहे. आपल्याला फुकट मिळालंय ना, त्याच्यामुळे आपल्याला त्याची किंमत कळते. कधी कळते? ज्यावेळेस दुःख येतं आणि दुःखातून काय असतं, आई असते आणि लेकरू असतं. लेकरू आईला कधीही उलट बोलत असतं, पण कितीही उलट बोलल्यानंतर जेव्हा बाळाला दुखतं तेव्हा आई म्हणते नाही बाबा माझंच आहे, याला मला आता सहन करावंच लागणार आहे. कितीही दुःख आली तरी ते बाबा त्या गोष्टीतून तारून नेत असतात. कुठल्याही गोष्टीची कमी न करता तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये उभं राहण्याची ताकद देत असतात. तेव्हा दुःख आल्यावर आपल्याला कळतं की माझ्या बाबांनी माझ्यासाठी काय करून ठेवलं होतं. आणि ज्या दिवशी ते कळतं ना त्यावेळेस रिअलाइज होतं की नाही, श्रीपाद बाबा नावाचं तत्व आजही आहे आणि त्याचा अनुभव आजही येतोय. कोण म्हणतं नाही येत? देहाने जरी नसले तर आपण फक्त जर देहाचा विचार केला तर श्रीपाद बाबा हे देह नव्हतं, श्रीपाद बाबा हे एक तत्वच होतं आणि त्याचा अनुभव आजही. हे माझं तरी वैयक्तिक स्टेटमेंट आहे. आता मी जर बघितलं नाही तर काय त्यांचा अनुभव, त्यांनी का माझ्यावर. मी एक वेळ देवाचं अस्तित्व कधी कधी मान्य नाही करता येणार, पण मला बाबांचं अस्तित्व मान्यच करावं लागतं. आयुष्यात कितीही दुःख येऊ द्या, त्या साधूंनी तुमच्या आमच्यावर प्रत्येकावर ही कृपा ठेवलेली आहे. म्हणून आपण आज सगळेजण, इतकी कोरोनाची महामारी येऊन सुद्धा, मागाशी सांगितलं त्यांनी, म्हणजे लोकांनी 3-3 कोटी घालून सुद्धा लोक बरे नाही झाले. आपल्याला इतकं सुखी ठेवलंय. आमच्या घरातही सगळ्यांनाच कोरोना झाला होता, पण एवढ्या माझी परिस्थिती तेव्हा आजारपणाचीच होती, तरी सुद्धा मला कसलाच बाधा झाला नाही, माझ्यावर कसलीच म्हणजे काही त्रास झाला नाही, त्याचं जाणवलं नाही. काय उपकार असतील संतांचे, केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. त्यांनी अक्षय अभय दान दिलंय तुम्हाला आम्हाला. त्यांनी अनेक उपकार आपल्यावर करून ठेवलेत, फक्त त्या उपकारांची जाणीव आम्ही ठेवली. मला काल परवाच एक प्रश्न पडला की गुरु तुम्हाला आम्हाला जे ज्ञान देतात त्या ज्ञानाच्या बदल्यात आपण त्यांना जी काही दक्षिणा देतो, मग ते दक्षिणा आपण केलेलं नामस्मरणच का नसावं?
आई वडील मुलाला शिक्षण देतात, बरोबर. कुठल्या आई वडिलांना वाटतं मुलांनी लाखो रुपये कमवावेत आणि माझ्याकडे आणून द्यावेत? कुठल्याच आई बापांना वाटत नाही मुलाने लाखो रुपये कमवावे, माझ्या मुलाचं नाव साऱ्या पंचक्रोशीत असावं, कसं चांगलं म्हणावं, हेच त्यांचा मेन उद्देश असतो. म्हणून ते त्याला चांगला नागरिक बनवण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे गुरु सुद्धा तुम्हाला आम्हाला ते नामरूपी ज्ञान देत असतात. मग याचं गुरुदक्षिणा जर काही द्यायची असेल ना, तर त्यांनी दिलेलं नामचिंतन आम्ही केलंय, आमचा उद्धार झाला, याच्यातच खऱ्या गुरुला आनंद आहे. बाकी गुरुंना काय लागते? गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. गुरुचरणी ठेविता भाव, तिथे काही दुसरं सांगितलं का ठेवायला? आम्ही दुसऱ्या गोष्टी देतो, त्याचा भाव कमी देतो. भाव बळे आकडे ये रविना करतळी आवळे, तैसा हरी. जर त्या हरीला आपलंसं करायचंय तर गुरुच्या मार्फत जावं लागेल, त्या भावाच्या मार्फत जावं लागेल. तो भाव एकदा त्या गुरुचरणांवर ठेवला की प्रत्येक वेळेस गुरु तुम्हाला आम्हाला सहाय्य करत असतात. पण गुरु किती दिवस सहाय्य करतील? बाबा सांगायचे काट्याने काटा काढायला लागतो, पण दोन्ही काटे आपण खिशात ठेवत. एकदा का अतिउच्च टोकाच्या ब्रह्मज्ञानाची एकदा का आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव झाली की मग तो काढलेलाही काटा टाकून द्यावा लागतो, आणि ज्याने काढला, ज्याने उपकार केले, तो सुद्धा काटा काढावा टाकून द्यावा लागतो. त्या पदापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण सुखाला पात्र झालोय असं सांगता येणार नाही. म्हणून माऊली सांगतात, मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे मी निवृत्ती दादाच्या कृपा आशीर्वादाने प्रतिज्ञा घेऊन सांगतोय की काय, तुम्ही जर तुमच्या ठिकाणी अवधान दिलं, लक्ष दिलं, मगाशी सांगितलं तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी. बाबा तुम्ही सांगता ना, सगळे दृष्टांत देता की बाबा सांगायचे मला काही देऊ नका पण एक लक्ष द्या, नाही का? पण काय महात्म्याचं वेदांत असायचं. आम्ही आता वेदांताचार्यांच्या मागे लागलो किंवा होण्याच्या धडपडीत आहे. जर महात्मा ऐकला ना, घरच्या घरी वेदांत आहे. बाबा म्हणायचे भाकरीला पापुडा येतो, तुम्हाला आम्हाला आला का? चहा उकळतो, चहा उकळी आलेला पितो. आता काय झालं, नामा म्हणे तुका म्हणे बाबा म्हणे झालं. बाबा फक्त म्हणेपुरतेच राहिले. मी तुम्हाला उद्देशून म्हणत नाही, मी माझ्या वयाच्या तरुण कीर्तनकारांसाठी किंवा मला वैयक्तिक म्हणते, बाकी मला बोलायचा काही अधिकार नाही. बाबा हे फक्त म्हणायपुरते राहिले. ज्ञानोबारायांची तुकोबारायांची उदाहरणं आम्ही फक्त म्हणायपुरती दिली, पण ज्या वेळेस स्वतःच्या जीवनात अनुभव आला ना, त्या दिवशी खरं कळतं, नाही का? आपण दुसऱ्यांना सांगतो नाही हे लिहिलेलंच आहे, हे तुम्हाला येणारच आहे, मागील जन्माची कर्म भोगायलाच लागतात. मग ज्यावेळेस ती कर्म आपल्याला भोगायला येतात ना, त्यावेळेस ही प्रमाण डोक्यात आठवायला सुरुवात होते. प्रत्येकाच्या दुःखाचा काळ असतोच, कोणाला सगळे दिवस सारखे देत नाहीच. मग त्यावेळेस आठवायला सुरुवात होते, केले कर्म झाले त्याची भोगा आले. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचं दुःख आपल्याला मानायचं नाही. प्रत्येक जणाला इथं सुख मानायचंय. बाबांसारखा जर वेदांत आम्ही समजून घेतला, श्रीपाद बाबा एक देह नसून तत्व म्हणून जर आम्ही समजून घेतलं, जीवनाचा उद्धार लगेच त्याच ठिकाणी होईल. वेदांत आम्हाला घरच्या घरी कळेल. बाकी याच्या पुढे मला काही बोलायचं नाही. बाकी आपली चाललेली वारी आपली एकदम दणक्यात चालली. हरिपाठ इथंच होईल. परत एकदा माझी विनंती म्हणून समजा. बरं, आजच्या यजमानांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊ. मला इथं तुमच्या सर्व देववृंदांच्या चरणी, पण कसं असतं ना, छोट्या पोरांना पटकन काम सांगतं. इथं एवढी वरिष्ठ मंडळी बसलेली असताना मी घरीच विचार केला होता, आपलं नाव जर घेतलं तर गायकर बाबांना सांगायचं तुम्ही प्रवचन करा. पण म्हटलं आता काय म्हणतात, थोरांनी सांगितल्यावर आपल्याला ऐकणंच आहे. छोट्या पोरांना काम सांगणं साहजिक आहे. छोट्या पोराला छोटा खडा पटकन उचलतात, मोठा खडा उचलायला टाइम लागतो. तसं छोट्या पोरांना पटकन काम सांगितलं त्यांनी ऐकावं लागतं. तुमच्या देववृंदांच्या कृपा आशीर्वादाने इथं बोलण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं परम भाग्य समजते. जाता जाता जर तुमच्या अंतःकरणाला लागेल असे काही शब्द गेले असतील तर लागू द्या, मला काही फरक पडत नाही. कारण माझ्या भगवंतावर विश्वास आहे की भगवंत माझ्याकडून चुकीचं बोलूनच घेणार नाही. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी आणि बोलवितात धनी वेगळाची. आपल्याकडे कुठलेच व्यक्तिमत्व कुठल्याही शिक्षण संस्थेत शिकायला न जाता बाबांनी, आमचे गायकर बाबा त्या दिवशीच म्हणे की बाबांनी सगळी इंजिनं बनवली, डबे बनवायचा कारखाना इथं झालेला नाही. त्याच्यामुळं काही लागलं असेल तर माणसाने, माझं एक स्टेटमेंट आहे की गुरुनी एखादा आपल्याला काही बोललं तर त्याचं आपल्या अंतःकरणाला लागलं पाहिजे. कारण कधी कधी गुरुनी बोललेले कडक शब्द हे आपल्यासाठी वरदान ठरतात, आपल्या जीवनाचा उद्धार होतो.
त्याचप्रमाणे जर काही वाईट वाटलं असेल तर वाईट वाटून घेऊच नका, कारण तुमचीच आहे ना मुक्ता. त्याच्यामुळे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाच्या अंतःकरणाने या छोट्याशा मुक्ताईला काही माफ कराल ही विनंती करते. झालेली सेवा इथंच समर्पित करते. भगवान की जय. मौर्य ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, श्री सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चंद्र श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवी वाग्यज्ञ घोषावे, पुरुषोनी मंत्रावे फसावे, वेदांची व्यक्ती सांडो, दया सत्कर्मे वाढो, मुक्ता परस्परे बडो मैत्री वाचे, दुर्गांचे तिमिर धावो, विश्व स्वतंत्र सूर्य पावो, जोगे वांछित तुमचे लावो, काणी जात वर्षत सर्वमंडळी ईश्वर निष्ठांची मांद्यावी, अनवरत भूमंडळी वेदया सदा कल्पतरुचे आरव, चेतना चिंता निचे गाव, बोलते ज्ञान विश्वांचे चंद्रमेजे आलांचन, मातंडचे तापयन, ते सर्वांनी सदा सज्जन सोयरे, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी, भजे द्वारे गुरुजी अखंडित, आणि गंधोपजीये श्री सुखी ताजुने भावी, हे तमने श्री विश्वेश्वराहो, आहोई दान बसाहो, येणे वै ज्ञान देव सुख्यादा, येणे वै ज्ञान देव सुख्यादा, येणे वै ज्ञान देव सुख्यादा. हरि ओम. शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, जे कारणी निर्माला पडावा, ते शुनको गुणवंतानंता, प्रभू नायका गेली जाता, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. आज बाबांच्या पादुकाचं आगमन झालं आणि आपण सर्व, माझ्यावर लेकरासारखं प्रेम करणारे आपण सर्वजण, दारात आलात, बसण्याची व्यवस्था नाही, खाली खडे टोचतात, तरी देखील त्याचं काही अनुमान न बघता या ठिकाणी बसून आपण सर्वांनी हे ज्ञानश्रवण केलं. ज्यावेळेला बाबांच्या पादुका आपल्या घरी येणार, पत्रिका खंदारे महाराजांनी व्हॉट्सअपवर पाठवली, त्यावेळेला मला गावाला जावं लागलं. पण गावावरून आलो, गाडी दारात उभी राहिली की कळमकर काका आले, म्हणले महाराज आपल्या घरी पादुका येणार आहेत, तर मग तुम्ही हा सर्व भार जर उचलणार असाल तर मग मला थोडासा काहीतरी त्याच्यामध्ये स्वीट वगैरे मी आणू का? तर म्हणलं काका काय अडचण नाही. आणि परत पुन्हा एक दिवस गेला की पुन्हा ठाकरे काका असतील, आमचे बकाल काका असतील, कुडेकर काका असतील, आमचे वानखडे काका असतील, ते एकत्र आले. म्हणले महाराज एकटे करणार असेल तर मग आपल्या दारात बाबा यायला लागले, आपलं काहीतरी कर्तव्य म्हणले. मग त्यांनी सांगितलं की ते चौघे आले, म्हणले महाराज तुम्ही एकटे कशाला करता, आम्हाला पण सहभागी करून घ्या. मग त्याच्यानंतर मी म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही सहभागी व्हा. मग अशा प्रकारे मग परत आज मला आमच्या नायकरी मावशीची आठवण झाली. नायकरी मावशी असती तर नायकरी मावशीचं काही ना काही अन्नदानामध्ये पहिल्यापासून, नायकरे काका होते तेव्हा बी, नायकरे काका गेले तरी पण काही ते अन्नदानामध्ये असायचं. तर मला ती अपेक्षा नव्हती, पण असं वाटलं आज नायकरे ताई नाहीत, मग आदेशने या ठिकाणी हजर राहावं आईच्या स्मरणात. तर आदेश भाऊला सकाळी बोलतो, आदेश भाऊ म्हणले मला अधिकाऱ्याने सांगितलं हे थोडंफार आम्हाला बी. म्हणलं काही काळजी करू नका, हा सगळा जो काही खर्च आहे हा सगळा आपणच करू, सगळेजण आपण मिळून करू. फक्त आता थोडीशी जागेअभावी थोडीशी अडचण आहे, तरी आपण सगळ्यांनी समजून घ्या. महाराज हे भोसरी गाव असं आहे, ज्यावेळा पालखी सोहळा निघाला तर त्या पालखी सोहळ्यामध्ये पहिल्या वर्षी सर्वात जास्त वारकरी सिरसवडीचे आणि भोसरीचे होते. ज्यावेळेला पंढरपूरला 2001 साली जागा घ्यायची होती 4-5 गुंठे, तर 4-5 गुंठ्यासाठी पैसे नव्हते, पण त्यावेळेला 5-5 हजार रुपये काढायचे 2001ला. तर सर्वात हातभार सगळ्या भोसरीमध्ये मिटिंग घेतली की जागेसाठी बाबांच्या तिथे आपण 5-5 हजार रुपये करू. तर भोसरीकरांनी त्याही वेळेला 5-5 हजार रुपयाची मदत केलेली आहे. त्यानंतर मग आता ते तंबू टाकून सर्व पालखी सोहळा राहायचा, पाऊस आला की ते तंबूत पारशी राहायचं. मग तेव्हा सगळे कार्यकारी मंडळी म्हणले महाराज हे तंबूमध्ये किती दिवस चालायचं, तर म्हणले आपण पत्र्याचं शेड टाकू. मग पत्र्याचं शेड टाकायचं, मग चला सगळ्यांनी पुन्हा मिटिंग भोसरी करायची, 1-1 हजार रुपये काढायची, पुन्हा 1-1 हजार रुपये त्या पत्र्याच्या शेडसाठी. आता ते पत्र्याचं शेड पण कमी पडायला लागलं. मग पुन्हा संकल्पना निघाली की आपण जसा आनंद आश्रम आळंदीमध्ये तसा आपण पंढरपूरला का न उभा करावा, पण तो सगळ्या वारकऱ्याच्या जीवावर कसं होईल, पण जसं होईल तसं होईल. मला वाटते 2000 म्हणजे जवळजवळ 5 वर्षापूर्वी
त्या आनंद आश्रमाच्या उभारणीला सुरुवात झाली. मग सुरुवात झाल्यानंतर पुन्हा भोसरीकरांनी आम्ही मिटिंग घेतली की एक खारुताईच्या वाट्यात सर्वात मोठा भार आपण उचलू. आणि म्हणून भोसरीकरांनी मिटिंग घेतली की प्रत्येक घरी प्रत्येक साधकाच्या घराने 21-21 हजार रुपये त्या आनंद आश्रमाकरता द्यायचे. महाराज काही अडचणी असतील त्यांनी समजा कमी जास्त करून मागं पुढं करून दिले असतील, काही राहिले असतील मला माहीत नाही. पण त्याही वेळा 21 हजाराचा भार भोसरीकरांनी प्रत्येक साधकांनी घराने उचलला. आणि आता पुन्हा पादुका मंदिर उभं राहतंय. आता इथून आता ते आनंद आश्रमाचं काम पूर्ण झालेलं आहे, फरशीचं काम झालेलं आहे, ते काम पूर्णत्वास जाणार आहे. मग पुन्हा आता पादुका ह्या इथून गेल्यानंतर पादुका ठेवण्याकरता पादुका मंदिर आपल्याला उभं करायचंय. तर मग त्याकरता आता दरवर्षी जी मंडळी अन्नदान करतात तर ते पंक्तीला खर्च होतं. पण आता आपली वारी घरोघरी चालली, अन्नदाते अन्नदान करतात. मग आता काही खर्च आहे का? तर मग आपण आता असं करू की जे काय अन्नदान करायचं ते पादुका मंदिराकरता करायचं, असं सगळ्या ट्रस्टीने निर्णय घेतला. आणि म्हणून भोसरीमधून पहिली पंगत ज्यांची असते लोखंडे काका, शिंदे काका, तर शिंदे काकांनी त्याच दिवशी 10,000 रुपये पादुका मंदिराकरता अन्नदानाच्या रूपाची मदतीसाठी दिली. आणि आज आपल्या इथं बाबाचे पादुका या ठिकाणी आले. मी माझ्या खारुताईच्या वाटेनं बाबाच्या पादुका मंदिराकरता आमच्या इंगोले कुटुंबाच्या वतीनं 5,001 रुपया त्या ठिकाणी पादुकाच्या मंदिराकरता अर्पण करतो आहोत आपल्या सर्वांच्या समक्ष. असं हे सर्वांच्या सहकार्याने पादुका मंदिर त्या ठिकाणी उभं राहणारच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण आपल्याला जर असं वाटलं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा सहभाग घ्यायचा, पंढरपूरला गेल्यानंतर आपण मेल्यानंतर आपल्या पिढ्यानपिढ्या तिथं जातील आणि म्हणतील गड्या ह्या आमच्या आईवडिलांनी करून ठेवलं बरं का, तीर्थाच्या ठिकाणी. जसे आळंदीमध्ये पूर्वजांनी काही करून ठेवलं धर्मशाळा, आज आपल्याला गेल्यानंतर तिथं विसावा मिळतो. तसं आपल्या लेकरांना, आपल्या नातवांना, पतवांना तिथं काहीतरी आपल्याला असावं म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व महाराष्ट्राच्या गुजरात, मध्य प्रदेशमधल्या साधकाच्या भूमिकेतून जवळजवळ 2 कोटी रुपयाचं काम पंढरपूरला उभं राहिलेलं आहे. आणि पादुका मंदिराचं काम आता हे संपला, पालखी सोहळा संपला की आम्हाला त्याच उद्योगाला लागावं लागणार आहे. कारण लोकांची जी काही मदत आहे ती मदत सुरू झालेली आहे. आणि ते पादुका मंदिर मला वाटतं पुढच्या वर्षी पालखी सोहळा जाईल, पादुका मला वाटतं मंदिरात उभे राहतात का काय, बसतात का काय, अशी मदत या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर मी भोसरीकरांना विनंती करतो की आपलाही खारुताईचा वाटा या पादुका मंदिरामध्ये असावा.